नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बँक ऑफ महाराष्ट्र, सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कवी दुष्यंत कुमार यांच्या प्रसिद्ध ओळी आहेत. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. याच उद्देशानं लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बनलेले, जेनझीचा चेहरा असलेले CJPचे संस्थापक अभिजित दिपके आजचे कट्ट्याचे पाहुणे. CJPचा जन्म कसा झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ठिणगीचा वणवा होऊ शकतो हे दिल्लीतल्या जंतर मंतरमधल्या नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनानं दाखवून दिलं. 12 वर्षात पहिल्यांदा मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तरुणाईचा विजय झाला. जेनझी खरं तर ही कायमच उपहासाचा मुद्दा होती. सोशल मीडियावर रील बनवणारी पिढी म्हणून तिला हिणवलं जायचं. त्याच तरुणाईनं जंतर मंतरवर 36 दिवस असं काही अभूतपूर्व आंदोलन केलं की त्यातून त्यांची ताकद दिसली. जंतर मंतरसोबतच या लढाईचं दुसरं केंद्र होतं ते म्हणजे इंस्टाग्राम. पण एकीकडे या आंदोलनाला समर्थन मिळत होतं तर दुसरीकडे तेवढीच टीकाही होत होती. तरुणाईच्या हिमतीचं जेवढं कौतुक झालं तेवढाच त्यांच्या भाषेबद्दल संतापही व्यक्त झाला. आंदोलनाच्या व्यासपीठावर जे चेहरे आले, जे नारे दिले गेले, त्यावरूनही अनेक सवाल उपस्थित झाले. इतकंच नाही तर हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित होतं असे देखील असंख्य आरोप करण्यात आले. सध्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर झालाय, पण आता पुढे काय? पक्ष म्हणून CJPची पुढची दिशा काय? फक्त आंदोलनातूनच विषय पुढचे हाताळले जाणार आहेत की CJPला संस्थात्मक रूपही मिळणार आहे? विरोधकांची स्पेस CJPनं कॅप्चर केली आहे का? ठाकरेंची शिवसेना जवळची की शिंदेंची शिवसेना जवळची वाटते? या सगळ्यासोबतच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जे काही प्रश्न उपस्थित झालेत त्या सगळ्याची उत्तरं आपण थेट अभिजित दिपकेंकडून जाणून घेऊया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन. अभिजित, खूप धन्यवाद, कारण तुझी तब्येत बिलकुल बरी नाही आहे. सलाईन लावून तुझा आज दिवस तू साजरा करतोयस एक प्रकारे, आणि तरीही तू आमच्यासाठी वेळ दिलास. खरं तर CJPच्या बद्दल आणि त्याहीपेक्षा तुझ्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला खूप कौतुक आहे आणि कुतूहलही आहे. एक सरकॅस्टिकली एखादी गोष्ट करावी तसं तू सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी जेव्हा तरुणांच्याबद्दल काही उद्गार काढले त्यानंतर त्यातला कॉक्रोच शब्द घेऊन तू कॉक्रोच जनता पार्टी स्थापन काय केलीस गंमत म्हणून, आणि त्याचा जे आता रूप आपल्याला बघायला मिळतं आहे ते सगळ्यांनाच एकदम चकित करणारं असं आहे. तर तुला हे असं कधी जाणवलं की आपण जी गंमत म्हणून सुरू केली त्याचं काहीतरी असं प्रत्यक्षामध्ये घडेल? सर, जवळपास मला वाटतं एक 4-5 दिवस झाले होते. 4-5 दिवसात आमचे जे BJPपेक्षा जास्त फॉलोअर झाले होते. तेव्हा मला वाटलं की मे बी द यंग जनरेशन इज ट्राईंग टू सेंड अ मेसेज हिअर. कारण की 4 दिवसात 10 मिलियन होणं मी तरी स्वप्नातही विचार नव्हता केला. तर जेव्हा तेवढी मोठी फॉलोईंग झाली तेव्हा मला कुठे ना कुठे वाटलं की हे जी यंग जनरेशन आहे, जेनझी आहे, ते कुठे ना कुठं फ्रस्ट्रेटेड आहे. पण यांना आजपर्यंत कळत नव्हतं की एक्सप्रेस कसं करावं आपलं फ्रस्ट्रेशन, किंवा आउटलेट काय असलं पाहिजे, मीडियम काय असलं पाहिजे. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं मे बी इंस्टाग्राम इज वन ऑफ दोज मीडियम. आणि त्यानंतर मी त्या मुलामुलींशी बोलणंही सुरू केलं. आणि जेव्हा मी सुरुवातीला बोलणं सुरू केलं, सगळी जी मुलं मुलींशी मी चॅट करत होतो ऑनलाईन ते सगळी 18-19 वर्षाची होती. आणि मी त्यांना तेच विचारलं की काय, कशामुळे तुम्ही CJPला फॉलो केलं? हे तर मजाकमध्ये सुरू झालेलं आहे. तर ते सांगायचे की आम्हाला माहिती तू मजाक करत होता, बट आम्ही खूपच जास्त वैतागलेलो या सरकारला. कारण की आम्ही जेव्हा TV ऑन करतो तेव्हा मीडियावर आम्ही काय बघतो, हिंदू मुसलमानची डिबेट चालू आहे. किंवा आम्ही नरेंद्र मोदींचं कव्हरेज बघतो तेव्हा काय चालू की आप थकते क्यों नहीं हो, आप टॉनिक कौन सी लेते हो, आप आम कैसे खातो, ते या प्रकारच्या सगळ्या गोष्टी. आणि त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की आमची काय स्थिती आहे, एज्युकेशन सिस्टम अनअफोर्डेबल झालेलं आहे. आज पहिलीत दुसरीत जरी मुलगा मुलगी शिकत असेल 1-1 लाख फीस झालेली आहे. आईवडिलांची तेवढी कमाई नाही. एका मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासचं बघायला गेलं त्यांची तेवढी कमाई नाही जेवढी त्यांना मुलांची फीस भरावं लागते. तेवढ्या लाईफटाईम सेव्हिंग्ज नसतात कोणाच्या, तेवढी त्यांना फीस भरावं लागते. तर हे देशात चाललं काय ह्या जेनझीला ते कळत नव्हतं. कारण की ह्या मुलंही कॉलेजची फीस भरतात. ते म्हणतात इंजिनिअरिंग कॉलेजची जर फीस 2-2, 3-3 लाख असेल तर जो माणूस चांगल्या जॉबला नाही आहे, जो 20-25 हजार महिन्याचं कमवतो आहे, 30 हजार कमवतो आहे, तो कुठून त्याच्या मुलांचं एज्युकेशन अफोर्ड करेल?
आणि तेच मुलांनाही कुठे ना कुठे वाटत होतं की यार आमच्या एज्युकेशनचं कसं करणार, आईवडिलांवर किती जास्त प्रेशर येतो फायनान्शियल हे त्या मुलांपेक्षा कोणाला बेटर माहिती आहे. आणि तरीही त्यांना वाटलं की यावर कोणीच बोलायला तयार नाही आहे, यावर कोणताच नेता काही बोलत नाही, यावर कोणताच पॉलिटिशियन काही बोलत नाही आहे. आणि सरकारची प्रायोरिटी काय, सरकारची प्रायोरिटी आहे विनिंग इलेक्शन्स आफ्टर इलेक्शन्स, आणि ते पण कसल्या बेसिसवर, बटोगे की कटोगो महाराष्ट्रात, यूपीमध्ये शमशान बनना चाहिए या कब्रिस्तान बनना चाहिए. तो कुठं ना कुठं इंडियाचं जे पॉलिटिक्स आहे, इंडियाचे जे पॉलिटिशियन्स आहे ते कम्प्लिटली ह्या यंगर जनरेशनपासून डिस्कनेक्टेड झालेले होते. आणि यांच्याशी तुम्ही डायलॉग केला नाही, तुम्ही एंगेज केलं नाही त्यांना, त्यामुळे ते फ्रस्ट्रेट होणारच. आणि ते फ्रस्ट्रेशन कधी ना कधी निघणारच होतं. इट जस्ट वॉज अन ॲक्सिडेंट की CJP थ्रू ते फ्रस्ट्रेशन बाहेर पडलं. हे सगळं म्हणजे जे काही गेल्या 3 महिन्यामध्ये झालेलं आहे याची तू स्वप्नातही कल्पना केली नसशील. म्हणजे आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तुझ्या गावात आहोत. किती दिवसांनी तू आता गावी आलेला आहेस? मी मागच्या म्हणजे 6 जूनला मी आलेलो घरी, कारण की माझे आईवडील 15 दिवस मी घरी नव्हतो ठेवू शकलो. मला खूप सगळ्या धमक्या मिळत होत्या की तू जरी USAला असला तर तुझ्या घरच्यांना पाहून घेऊ, ते तरी इंडियातच राहता. त्यामुळे माझ्या घरच्यांना मी बाहेर पाठवलेलं होतं. तर 6 जूनला मी माझ्या घरच्यांना घरी घेऊन आलो, पण 2च दिवस राहू शकलो होतो त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर मी पुण्याला, जयपूरला, इकडे तिकडे गेलो. आणि त्यानंतर मागच्या 36 दिवसापासून मी जंतर मंतरवरच बसलो होतो. तर जवळपास 1.5 वर्षानंतर मी कुठं माझ्या फॅमिलीसोबत थोडाच टाईम स्पेंड करतोय, कारण की त्याच्या आधी मी US मध्ये होतो. तर म्हणजे आता 1.5 वर्षांनंतर तू जे आलास परत, तर ते पूर्ण म्हणजे जो अभिजित गेला होता तो आणि जो अभिजित परत आला तो याच्यामध्ये जमीन आसमानाचा आता अंतर पडलेलं आहे. पण ह्या तरुणाईचं नेतृत्व एक प्रकारे आपल्याकडं येईल असं तुला कोणत्या क्षणी वाटलं की अरे हे काहीतरी होतंय, आपण गंमत म्हणून का होईना हे सुरू केलं, पण आता ते प्रत्यक्षात घडतंय आणि त्याचं नेतृत्व आता आपल्याला करायला लागतंय. तर त्याच्यासाठी तू स्वतः मेंटली काय कसं प्रिपेअर केलं? याचं सर तुम्ही जी पहिली गोष्ट बोलली मी त्याच्यावर विचार नव्हता केला. जो अभिजित गेला, जो अभिजित वापस आला. बट मी जेव्हा गेलो होतो मीही डिसअपॉइंटेड होऊनच गेलो होतो सर, कारण की मी पॉलिटिक्समध्ये 2 वर्ष काम केलं होतं. त्याच्यानंतर मलाही कुठे ना कुठं वाटलं होतं यार काही अर्थ नाही आहे कशातच, एवढं सगळं करून पण काय होतं आपल्या देशात. तेच हिंदू मुसलमान चालू आहे, तेच दंगे चालू, तेच म्हणजे त्याच्या पुढं काही सरकतच नाही. आपण जिकडे सगळं जग पुढे चाललं आपण कुठं ना कुठं मागं चाललो आहे. त्यामुळे मीही डिसअपॉइंटेड होऊन देश सोडला होता. आणि मला असं वाटलं USAला जाईल मी, चांगली नोकरी करेल, चांगली डिग्री घेतल्यावर चांगली नोकरी भेटेल आणि त्यानंतर तिथंच सेटल होईल. आणि जो अभिजित वापस आला तिथं CJPमुळे फक्त बाकी युवकांना होप नाही भेटली, ती मलाही होप भेटली. आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा करायचो की देशाचं काही झालं पाहिजे, काही करता आलं पाहिजे, पण CJP थ्रू मलाही होप भेटली. आणि CJPमुळेच मी वापस आलो की नाही आता ऑपॉर्च्युनिटी भेटली तर आतापर्यंत दुसऱ्यांकडून अपेक्षा लावून बसत होतो, आता स्वतः काहीतरी करून बघू. आणि त्यामुळे मी पण एका होपनी वापस आलो. वेन आय वेंट टू USA आय वॉज टोटली होपलेस, बट आय केम बॅक विथ अ होप. पण आता तू काय बघतोयस, म्हणजे CJPला तू कुठं बघतोयस? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, तुमची जी प्रमुख एक मागणी होती ती मान्य झाली. आता परीक्षांमधले पेपर फुटणं, परीक्षांमधले गैरव्यवहार, घोटाळे याच्यामुळं सगळेजण त्रस्त आहेत, त्याच्याबद्दल सरकारनं आता काहीतरी केलं. तर आता CJPच्या अस्तित्वाच्यासाठी काय आहे तुमच्याकडं? सर जसं मी तुम्हाला थोडा वेळ आधी सांगत होतो की हे या जेनझीचं जे कोर फ्रस्ट्रेशन आहे ते आहे की त्यांना डिसमिस केलं जातं. बिकॉज द वे दे कम्युनिकेट, द वे दे बिहेव, त्याच्यामुळे त्यांना कम्प्लिटली डिसमिस करण्यात जातं की यांची भाषा काय आहे, हे वागतात कसे, हे नुसते इंस्टाग्रामवर नाचत राहतात. त्यामुळे त्यांना डिसमिस करतात. नाचतात तर काय करतात, रस्त्यावर येऊन दंगे तर नाही करते ना, इंस्टाग्रामवरच नाचत आहेत. आणि चांगली गोष्ट आहे, कमीत कमी रस्त्यावर येऊन माज नाही दाखवते, उत्पात नाही करत आहे, तर चांगली गोष्ट आहे. ते डिसमिस नाही केलं पाहिजे. आणि त्यांचं कोर फ्रस्ट्रेशन जे हे होतं की त्यांच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही आहे. आपल्या देशाची जी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमध्ये 60% लोक 35च्या वयाच्या खालची आहे आणि त्या लोकांबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही आहे. तर असं किती दिवस ते लोक इग्नोर केल्या जातील आणि त्यामुळे त्यांना ते इग्नोर झालेलं फील होत होतं. तर CJPचं जे काही पुढचं पाऊल असेल, आता तर आमच्याकडून एक प्रोटेस्ट झाला आणि तो प्रोटेस्ट सक्सेसफुली झाला. तर याच्यानंतर आमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे, पण लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढलेल्या आहे. त्यामुळं आम्हाला त्याच चुका नाही करायच्या ज्या बाकी लोकांनी केल्या आहे. आणि आम्हाला जेनझीला इग्नोर करून किंवा त्यांना न विचारता कुठलाही डिसिजन नाही घ्यायचा आहे. सो आमचं जी पुढची नेक्स्ट स्टेप असेल दॅट इज टू फर्स्ट सगळे हे जेवढे आलेले होते लोक जंतर मंतरला त्यांना रीच आउट करणं,
त्यांच्याकडून समजून घेणं की अजून पुढे काय केलं पाहिजे. आणि फक्त जे लोक जंतर मंतरला आली होती तेच नाही, आम्ही देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागात जाणार आहे, आम्ही तिथं एक मीटिंग्स करणार आहे, पब्लिक मीटिंग करू आम्ही लोकांसोबत आणि आम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ की आता CJPने काय केलं पाहिजे. कारण की आम्ही जर त्यांना विचारून काही केलं नाही, ACच्या रूममध्ये बसून आम्ही निर्णय घेतले की नाही पुढचा मुद्दा हा असला पाहिजे, पुढचा मुद्दा तो असला पाहिजे, त्याला काही अर्थ नाही आहे. नाही, पण हे या पद्धतीनं निर्णय घेणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. बरोबर. म्हणजे हे बोलायला खूप सोपं आहे, पण हे प्रॅक्टिकली अशक्य वाटेल अशी गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांचं मत घेणार आणि त्यानंतर करणार. त्याच्यामध्ये किती वेळ जाईल माहिती नाही. आत्ता CJP समोर आणि तुझ्यासमोर आता कुठला असा मुद्दा आहे की जो तुला वाटतो की जो फार महत्त्वाचा आहे तरुणांच्या दृष्टीने? मी फक्त Gen Z म्हणत नाही, तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्याहीसाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता मुद्दा आहे की ज्याच्यावर आत्ता ताबडतोब खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे? सर, जे मला पर्सनली फील झालेले जंतर मंतरवर, कारण की 1 महिन्यात बऱ्याचशा लोकांना भेटायचा चान्स भेटला, बोलायचा चान्स भेटला. त्यात जे एक होतं की 2 टाईपचे लोक होते. एक होते जे 18 ते 25च्या वयाची होती, ते एज्युकेशन सिस्टमला त्रासलेली होती किंवा पुढे काय फ्युचर आहे की नाही आहे त्याला त्रासलेली होती. एक एज ग्रुप होता 25 ते 35. ही ती लोकं होती ज्यांच्याकडे डिग्री होती आणि यांच्याकडे जॉब्स नव्हते. आणि ज्या लोकांकडे जॉब्स होते ते कसले जॉब होते? स्विगीचे, झोमॅटोचे. ते काम काही असं कमी काम आहे मी असं म्हणत नाही आहे, पण कोणत्या यूथचं हे स्वप्न असेल की मी मोठं होऊन स्विगीवाला झालो पाहिजे, मी झोमॅटोवाला झालो पाहिजे? कोणाचंच नसेल ना. तर त्यांच्यात ते फ्रस्ट्रेशन मला दिसत होतं की डिग्री झालेली पण तरी काय करावं लागते? डिलिव्हरी बॉय बनावं लागते. याच्यासाठी डिग्री घेतली होती का? आणि अनएम्प्लॉयमेंटशी रिलेटेड एक डेटा आहे. जेवढे अनएम्प्लॉईड लोक आहे इंडियामध्ये, 80% ऑफ द अनएम्प्लॉईड पीपल आहे, 80% बेरोजगार आपल्या देशात हे डिग्रीवाले आहेत. तर आपल्या देशात डिग्री असणं हे एक आता फायदा आणि घाटा आहे असं या तरुणांना वाटतं की शिकून चुकी केली का मी? तर बेरोजगारी हा मुद्दा खूप मोठा असणार आहे आणि मला कळत नाही की सरकार यावर बोलायला तयार का नाही. आपण बेरोजगारीवर डिस्कशन कुठंच पाहिलेलं नाही आहे. पार्लमेंटमध्ये कधी झालेलं आहे डिस्कशन बेरोजगारीवर? कधीच नाही झालेलं आहे. पंतप्रधानांनी कधी काय बेरोजगारीवर बोललेलं ते ॲड्रेसच करत नाही आहे. ते बेरोजगारीवर तुम्ही बोलायलाच तयार नाही आहे. मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आपल्या देशात बेरोजगारी दर आहे सध्या. आणि हे जे फ्रस्ट्रेशन तुम्हाला दिसलं 20 जुलैला, जी तुम्हाला गर्दी दिसली ती फक्त नीटच्या मुद्द्यावर नव्हती. ते एक कलेक्टिव्ह अँगर होतं सगळ्या लोकांचं. आणि ते कलेक्टिव्ह अँगर बेरोजगारीवर होतं, महागाईवर होतं, जी इकॉनॉमिक कंडिशन आहे त्याच्यावर होतं. आणि सगळ्यात मोठं जे अँगर होतं ते हे होतं की जे आपले इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरचा भरोसा लोकांमध्ये तो भरोसा कमी होत चालला आहे. मग ती ज्युडिशरी असो, मीडिया असो, इलेक्शन कमिशन असो किंवा मग पॉलिटिकल सिस्टम असो, हा एक कलेक्टिव्ह अँगर होता सर. तर बेरोजगारी खूप मोठा मुद्दा आहे. आणि दुसरं जो आहे इकॉनॉमी, आपल्या कंट्रीची जी सध्या इकॉनॉमिकल सिच्युएशन आहे खूप खराब आहे. हे GDPचे फिगर्स आपल्याला किती वाढून सांगत असले 5 ट्रिलियन 6 ट्रिलियन, त्याच्याने होणार काय? पर कॅपिटा इन्कम काय आपल्या देशाची? आपल्या देशाची पर कॅपिटा इन्कम मला वाटतं सध्या बांगलादेशपेक्षाही कमी, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर? बांगलादेशची पर कॅपिटा इन्कम आपल्यापेक्षा जास्त आहे. ही आपल्या देशाची रिअल सिच्युएशन आहे. आपण GDP बोलतो, ज्या लोकांना म्हणजे हा डिफरन्स कळत नसेल मी त्यांना सांगतोय, GDP म्हणजे एका देशात साधारण किती पैशाची उलाढाल होती. मग त्याच्यात तुम्ही कितीची गोष्ट घ्या, काही गोष्ट घ्या, ती एक आहे की एकंदरीत पैसा किती फिरतोय देशात, ती GDP आहे. आणि आपली लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त असल्यामुळं आपली GDP जास्तच असणार. यात म्हणजे काही मोठी अचीवमेंट नाही आहे. अचीवमेंट ही असेल की पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाच्या खिशात पैसे किती येत आहेत. तर आपल्या देशाच्या माणसांच्या खिशात बांगलादेशच्या लोकांच्या पेक्षाही कमी पैसे येत आहेत. ही आपल्या देशाची स्थिती आहे. तर इकॉनॉमिक सिच्युएशन ही खूप खराब आहे आपल्या देशाची, बेरोजगारी आणि इकॉनॉमी. तर मग आता यापुढचा तुमचा जो प्लॅन असेल तो या 2 मुद्द्यांना घेऊन तुम्हाला करायचा आहे. पण मग आत्ता तर मला असं दिसतंय की आत्ता तुमच्यामध्येच एक कन्फ्युजन आहे की आपण पुढं काय करायचं? एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करायचं? कन्फ्युजन नाही आहे प्रेशर ग्रुप सर, कन्फ्युजन कुठलंच नाही आहे. अच्छा, पॉलिटिकल प्रेशर ग्रुप आम्ही हेच असणार आहे. कारण की जसं मी तुम्हाला थोडा वेळ आधी सांगितलं, जेव्हा लोकांचा सगळ्या संस्थानावरचा विश्वास कमी होत चालला आहे, इलेक्शन लढून करणार काय तुम्ही? सकाळी वोट कोणाला टाकता, संध्याकाळी सरकार कोणाची बनती आहे? आमदार कोणी तुम्ही सकाळी कोणता दुसरा निवडताय, संध्याकाळपर्यंत तो आमदार कुठल्या दुसऱ्या पक्षात असतो. आणि एक टाईम होता जेव्हा मतदार ठरवायचे सरकार कोणाची बनेल. मागच्या लोकसभेनंतर आपण काय बघतोय? सरकार ठरवते मतदार कोण असणार SIR नुसार. तर डेमोक्रेसी तर आपली उलटी झालेली पूर्ण.
द वोटर्स आर नॉट डिसाइडिंग द गव्हर्नमेंट इज डिसाइडिंग हू गेट्स टू वोट. तर अशा वातावरणात पॉलिटिकल पार्टी बनवून करणार काय तुम्ही? मीडिया पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड. आय एम व्हेरी सॉरी टू से दिस. मी मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे, पण मीडिया पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड आहे. मागच्या 10-12 वर्षात मीडियाने जेवढे हिंदू मुसलमानवर डिबेट्स केले तेवढे डिबेट्स मीडियाने कुठेही बेरोजगारीवर केलेले नाही, शिक्षणावर केलेले नाही आहे, सरकारी हॉस्पिटल्सवर केलेले नाही आहे. ग्रामीण भागात जे लोकांची स्थिती आहे, सरसकट सगळ्या मीडियाबद्दल असं नाही नाही नाही, बोलतो. मी एक सांगतो, एकंदरीत जो लोकांचा अँगर आहे सर, मी तो सांगतोय. कारण मीडिया सुद्धा म्हणजे मीडिया सुद्धा सगळ्या मीडियाला आपण जसं नाही, मी सगळ्यांची गोष्ट नाही बोलत आहे. यू नो, हिंदी मेनस्ट्रीम मीडिया हे सगळं जास्त करते. मी मराठी मीडियावर मुद्दामून आलेलो आहे, कारण की हिंदी मीडियाने मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुसलमान शिवाय काहीच केलेलं नाही. आणि त्यामुळे आता हिंदी मीडियावाले, म्हणजे कृष्ण सरांना माहितीच असेल, हिंदी मीडियावाले म्हणतात इंटरव्ह्यू द्या, पण मी म्हटलं काय इंटरव्ह्यू देऊन करणार? तुम्ही लोकांचे मुद्देच उचलत नाही. नाही तर मग प्रेशर ग्रुप म्हणून काम करायचं. Yes. पण मग हा विश्वास आहे की आपण प्रेशर ग्रुप म्हणून आत्ता जे प्रेशर निर्माण केलेलं आहे ते लॉंग टर्मपर्यंत राहील. कारण असं आहे की जनरली असं अनुभवाला आलेलं आहे यापूर्वी इतिहासामध्ये की असं काहीतरी जेव्हा घडतं, असे प्रेशर ग्रुप बनतात, काहीतरी नवी आशा निर्माण होते लोकांच्या देशाच्या मनामध्ये, आणि नंतर मग जे त्याच्यातले जे मुख्य असतात ते नंतर वेगवेगळ्या प्रलोभनांमुळं इकडं तिकडं जातात आणि त्या प्रेशर ग्रुपचं जे प्रेशर असतं ते हळूहळू कमी होत जातं आणि मग जी आशा असते तो सगळ्यांचा भंग होऊन जातो. तर हे CJPच्या बद्दल होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय विचार करता? नाही सर, त्याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करूच, पण मला एक असं वाटतं ना की जितके जास्त प्रेशर ग्रुप बनतील तेवढं चांगलं आहे. फक्त CJPच एक प्रेशर ग्रुप असला पाहिजे, CJPने सगळ्या मुद्द्यांचं सोल्युशन काढलं पाहिजे, तेही गरजेचं नाही आहे. आणि मी तुम्हाला आज लिहून देतोय, 5 वर्षानंतर मी आउटडेटेड होऊन जाईल, 5 वर्षानंतर CJP आउटडेटेड होऊन जाईल, 5 वर्षानंतर दुसरं कोणी मुवमेंट सुरू करेल. आणि तसंच झालं पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये जितके जास्त प्रेशर ग्रुप्स क्रिएट होतील, जितक्या जास्त पॉलिटिकल पार्टीज क्रिएट होतील, तेवढं डेमोक्रेसीसाठी चांगले. दॅट इज अ साईन ऑफ अ हेल्दी अँड इव्हॉल्विंग डेमोक्रेसी. आणि बाकी CJPमध्ये तसं काही झालं नाही पाहिजे. ते तर मला वाटतं जर आमच्यातले काही लोक तुटायचे असते ते मागच्या एका महिन्यातच तुटले असते. जेवढ्या आम्हाला धमक्या आलेल्या आहेत, प्रत्येक कोणाला धमक्या नाही, मला किती धमक्या आलेल्या आहेत. BJPमध्ये ये, नाही तर ठोकून देऊ तुला, आंदोलन मागे घे, नाही तर तुझ्या घरच्यांना पाहून घेऊ, ह्या सगळ्या धमक्या आलेल्या आहेत. आणि आम्ही हे सगळं झेललेलं आहे. आणि फक्त आमच्यावर हे काम का नाही झालं? कारण की आमचं काही बॅगेज नाही आहे. मी 30 वर्षाचा आहे, सौरभ दास 27 वर्षाचा आता झाला आहे. तो 27व्या वर्षी तो केंद्रीय मंत्र्यांसोबत बसून निगोशिएट करतोय. हे मला नाही वाटतं आजपर्यंत देशात कधी झालं असेल. इट्स अ व्हेरी गुड साईन फॉर इंडियाज डेमोक्रेसी. पण हे जे आहे की तू आता म्हणालास की आम्हाला धमक्या आल्या, हे सगळंच तुमच्यासाठी खूप नवीन होतं. तर जेव्हा हे येत होतं तेव्हा ते फेस करण्यासाठी तुम्ही काय करत होतात? किंवा आणखीन पर्सनल क्वेश्चन की तू काय करत होतास की जेव्हा ह्याला तोंड देण्यासाठी मग त्या धमक्या असतील, प्रलोभनं असतील, तू ये तुला आम्ही हे देऊ ते देऊ, अशाही प्रकारच्या गोष्टी झाल्या असतील, तर तू त्याला फेस करण्यासाठी मनातून काय करत होतास? नाही म्हणजे सर, एक तर क्लिअर होतं की यू ऑलवेज हॅव टू स्टे ट्रू टू द कॉज अँड टू युअर सेल्फ. आम्ही सारखं स्वतःला एकच सांगतो, आपण इथं बसलो कशासाठी आहे. जेव्हाही आम्हाला अशा धमक्या याच्या म्हणलं हे होणारच होतं, कॉन्सिक्वेन्सेस होणार होतं. कारण की आम्ही पाहिलेलं ना दुसऱ्या लोकांसोबतही झालेले आहे. आणि आमच्यासोबत जे एक व्यक्ती बसलेले होते, सोनम वांगचुक, सगळ्यात मोठं उदाहरण ते होते. जर तो माणूस 8 महिने जेलमध्ये राहून पण परत एकदा आंदोलनात उतरतोय तर आमच्यासाठी ते एक मोटिवेशन होतं. जर ते नाही घाबरते तर आम्ही कसं काय घाबरणार? सो ही वॉज अ रिअली गुड मेंटर टू हॅव. आणि एका प्रकारे सोनम सरांनी आपला जीव धोक्यात टाकून देशाला जागरूक केलं आहे त्यांनी, तर त्याचं क्रेडिट म्हणजे सोनम सरांना आहे तेवढं. तू आत्ता मगाशी बोलताना असं म्हणालास की तुला असं वाटतं की 5 वर्षांनंतर तूही आउटडेटेड होशील, CJP आउटडेटेड होईल. समजा तसं दुर्दैवानं झालं किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे झालं तर तू स्वतःला कुठं बघतोस? तू काय करत असशील? मी माझ्या प्रकारे जे काही प्रयत्न मी करत राहील ते इंडिव्हिज्युअल लेवलवर करत राहील. पण माझं सांगायचं उद्देश हा होता की कुठलीही पॉलिटिकल पार्टी असो किंवा कुठलंही संघटन असो, कोणीही असो, त्यांनी कधीच हे म्हणू नये की सगळे समाधान आमच्याकडे किंवा आम्हीच जे सगळ्या गोष्टी ठीक करू. जो कोणी तुम्हाला म्हणाल की सगळे समाधान माझ्याकडे सगळे सोल्युशन आहे किंवा आता मीच या देशाचं भलं करेल, तो माणूस तुम्हाला खोटं बोलतोय. आणि आम्हाला ते खोटं बोलायचं नाही आहे. आज 5 वर्ष आधी काही लोक प्रोमिनंट असतील ज्यांनी ट्राय केलं असेल देश बदलायला आणि त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. आज आम्ही प्रयत्न करतोय. 5 वर्षानंतर होऊ शकतं की लोक आमच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार, दुसरं कोणाकडे अट्रॅक्ट होईल. आणि डेमोक्रेसीमध्ये असं झालं पाहिजे सर. इट शुड बी कॉन्स्टंटली चेंजिंग अँड इव्हॉल्विंग.
जर एकाच लोकांच्या अराउंड किंवा ठराविक संघटन असो किंवा चेहरे असो त्यांच्याच अराउंड जर आपण सगळ्या अपेक्षा लावून बसलो, दॅट इज नॉट गुड फॉर डेमोक्रेसी. तुला पॉलिटिकल ॲम्बिशन नाही? नाही सर, राजीव, असले असं तुम्ही US ला नसतो गेलो ना. पण तुला सरपंच व्हायचं होतं ना गावाचं? येस, मला सरपंच व्हायचं होतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता सांग, ते सांग मला की तुला सरपंच काय तुझं स्वप्न होतं? नाही, मी ज्या गावात, माझं जे मूळ गाव आहे ते हिंगोलीचे संतूक पिंपरी. तर त्या गावात मी दर उन्हाळ्यात मी 2-3 महिने राहायचो. माझे आजोबा होते, लोकांना भरोसा नाही बसणार, पण मी ढोर ओळलेली आहे गावाकडं. तर गावाकडं मला असं खूपच जास्त आवडायचं. म्हणजे मी गावाकडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर जेव्हा निघायचो ना, मला आई फटके मारून वापस आणायची. कारण की मला नाही, मला गावातच राहायचं आहे. तर गावाकडची ओढ मला लहानपणापासून होती. आणि त्याच्यात मी पाहायचो की मी इकडे एका चांगल्या स्कूलमध्ये चाललो आहे, पण माझे जे आत्याचे मुलं आहे, काका काकूंचे मुलं आहेत, ते तुटलेल्या शाळेत चालले, खाली फरचीवर बसतायत. फरची पण काय म्हणून, मी सगळं तुटलेलंच होतं, ते फुटकंच होतं सगळं. आणि पाहिलेलं की सीवर नाही आहे, लाईट येत नाही आहे, पत्राची घरं आहे, अजून पण मातीची घरं आहे. ती घरं पावसाळ्यात टपकत आहेत. आमचंच घर टपकायचं तर आजोबा आणि आम्ही जाऊन रस्त्यावरचं डांबर काढून ते पत्रांना लावायचं. ते सगळं पाहिलेलं गावाकडं. आणि हिंगोली दुष्काळी भागात येतं, त्यामुळं उन्हाळ्यात आम्ही असं पाणी नसायचं तर करायचं काय, बैलगाडीवर एक ड्रम बांधायचा. तो ड्रम बांधून आम्ही असे 7-8 किलोमीटर दूरच्या विहिरीवर जायचो, कारण की जवळच्या विहिरी सगळ्या सुकलेल्या असायच्या. तो ड्रम बांधून बैलगाडीवर 7-8 किलोमीटर दूर जाऊन 5 रुपयांनी तो ड्रम भरून आणायचा आणि मग ते पाणी घरी आणायचं आणि त्या पाण्यावर पुढचे 3-4 दिवस काढायचे. हे उन्हाळ्यात मी गावाकडं खूप पाहिलेलं आहे. त्यामुळं एक होतं की आता बिकॉज माझ्या वडिलांना एज्युकेशन भेटलं, बाकी कोणी शिकले नाही, गावातले वडील शिकले, आणि ते शिकल्यामुळं मला चांगली स्कूलिंग भेटली आणि त्याच्यामुळे मला कुठे ना कुठे एक प्रिव्हिलेज लाईफ भेटली. त्याचा मला पूर्ण अवेअरनेस आहे की मला भरपूर प्रिव्हिलेज लाईफ भेटली. जेवढे मी माझे कझन्स बघतो, माझे काका काकूंचे मुलं मुली बघतो, आत्याची मुलं मुली बघतो, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये माझी लाईफ म्हणजे खूपच चांगली आहे. तर ते कुठं ना कुठं होतं की आता मला जर एवढं प्रिव्हिलेज भेटलेलं आहे आणि जर माझी लाईफ एवढी चांगली आहे आणि माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा माझ्याकडे ते रिसोर्सेस असतील, देन मे बी मी गावाकडे जाऊन गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे एक छोटंसं ड्रीम होतं. मी घरच्यांनाही म्हणायचो की मला एकदा तरी सरपंच व्हायचं आणि मला गावात शाळा ठीक करायची आहे, ज्या नाल्या आहेत त्या नीट करायच्या, रस्ते नीट करायचे आहेत, एक छोटंसं दवाखाना उघडायचा आहे. म्हणजे ते एक होतं की झालं पाहिजे गावासाठी एक. पण मग आता ते स्वप्न सोडून दिलं तू? नाही, आता करेल गावासाठी. आता तर मला वाटतं मी आता जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. पण मग ते गावासाठी करायचंय, तालुक्यासाठी करायचंय, जिल्ह्यासाठी करायचंय, राज्यासाठी करायचंय का देशासाठी करायचं? आता मला वाटतं CJPमुळं आम्ही देशासाठी करू शकतो. अँड वी वॉन्ट टू टेक दॅट ऑपॉर्च्युनिटी, वी वॉन्ट टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. किती पट होईल हे मी सांगू नाही शकत. मी तेवढा डिलिव्हिजनल नाही, कारण की मी पॉलिटिकल पार्टीमध्ये काम केलेलं आहे. किती सक्सेसफुल होईल, किती अनसक्सेसफुल होईल, मला काही माहिती नाही आहे. पण एवढी गोष्ट माहिती आहे की ट्राय करू आम्ही आणि इमानदारीने ट्राय करू. जंतर मंतरवर सर जेव्हा आम्ही बसलो होतो, एक रात्र आधी मला एका मराठी रिपोर्टरचा कॉल आला आणि ती मला अशीच विचारते की अभिजित काय वाटतं, राजीनामा होणार आहे का, तू एवढ्या दिवसापासून बसलेला आहे? म्हणलं मला तरी नाही वाटत होईल. मग ती म्हणलं अरे मग कशासाठी बसलेला आहे? म्हणलं राजीनामा घेणं न घेणं ते सरकारच्या हातात आहे. आमचं काम होतं लढायचं, आम्ही लढू. तर यांना जर आम्हाला इथून उचलायचं तर एक तर जेलमध्ये टाकावं लागेल किंवा राजीनामाच द्यावा लागेल. आणि तेच आम्ही CJP सोबत करू सर. आम्ही कुठूनच डिलिव्हिजनल नाही की आम्ही सगळ्याच गोष्टी नीट करून टाकू किंवा आम्ही जे काही ट्राय करू ते सगळं सक्सेसफुल होईल. पण आम्ही प्रयत्न करू सर, कारण की प्रयत्न झाले पाहिजे. नाही, पण हे जे तुझं स्वप्न आहे, म्हणजे समजा जे गावासाठीचं असेल किंवा आणखीन ते मोठं स्वप्न असेल की तुला बदल घडवायचा आहे, तर आपल्या देशामध्ये बदल घडवायचा असेल तर त्यात प्रत्यक्ष उतरावं लागतं ना. म्हणजे तू ज्या आम आदमी पार्टीबरोबर काम केलंस, तर त्यांच्याही बद्दल असं बोललं जात होतं जेव्हा ते अण्णा आंदोलनातनं थोडे पुढे आले तेव्हा, तर ते नंतर प्रत्यक्ष त्या निवडणुकीच्या राजकारणात उतरले आणि काही गोष्टी ते दिल्लीमध्ये करू शकले. बरोबर. तर जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला राजकारण, निवडणुकीच्या राजकारणापासून फारकत घेऊन कसं चालेल? तुम्हाला उतरावं लागेल. ते जेव्हा राजकारणात उतरले होते तेव्हाचा भारत खूप वेगळा होता असं वाटतं तुला? मला जाणवतंय, रोज जाणवतो मला हे. कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा जो मी इंडिया पाहिलेला तो खूप वेगळा होता सर. आज जो मी इंडिया पाहतोय तो खूप वेगळा आहे. तेव्हा मी एवढे लोक एक्स्ट्रीम झालेले कधी नाही पाहिले धर्मावर. तेव्हा एक टॉलरन्स होतो. तेवढा ED CBIचं जे उपयोग आहे मला वाटतं त्या काळातही झाला असेल. मी खूप लहान होतो पण मी वाचायचो मायावतीवर रेड झाली, हे झालं, तेव्हाही व्हायचं. पण आज ज्या लेवलला होतंय सर, पक्ष फोडण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवलेली आहे? शिवसेना झालं, NCP झालं, त्यांचे 2 पक्ष फोडलेत. तर अशा ह्याच्यात हाऊ कॅन पॉलिटिक्स कॅन बी अ सॉल्युशन वेन पॉलिटिक्स इट सेल्फ
इज स्ट्रगलिंग टू सर्वाईव्ह. तेव्हाचा जो इंडिया होता सर, तो मला वाटतं थोडा जास्त डेमोक्रॅटिक होता. आजचा जो इंडिया आहे तो थोडा डेमोक्रॅटिक नाही आहे आणि त्याला डेमोक्रॅटिक बनवावं लागेल. एमर्जन्सीमध्ये जर कोणी म्हणलं असतं आम्ही आंदोलन न करता इलेक्शन लढू, शक्य होतं का? नव्हतं. पब्लिक मुवमेंटमुळेच देशाला डेमोक्रेसी वापस रिस्टोर झाली. JP नड्डांचं मी मध्ये स्टेटमेंट बघत होतो. ते म्हणत होते की ज्या स्टुडंट्सला अरेस्ट झाली काही मोठी गोष्ट नाही आहे, एमर्जन्सीच्या काळात मी पण खूपदा जेलमध्ये गेलो. अरे साहेब, तुम्ही एमर्जन्सीच्या काळात गेले, आता काय मग? आता आम्ही समजून घ्यायचं मग JP नड्डानुसार की एमर्जन्सीज आहे देशात. तर आताची स्थिती देशाची खूप वेगळी आहे. खरं तर मला 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न हा की सोनम वांगचुक तुमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून होते, ते उपोषणाला बसले होते. आपण जेव्हा खूप अडचणीत असतो तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शक लागतो, तर पहिले 28-29 दिवस ते तुमचं मार्गदर्शन करत होते. मात्र 20 जुलैपासून 25 जुलैपर्यंतचा काळ किती कठीण होता तुमच्या या सगळं हे जे युवा नेतृत्व होतं, तुम्हाला मार्गदर्शन कोण करत होतं किंवा तुम्ही तुमच्यात काय बोलत होता? थेट मंत्र्यांशी चर्चा करायची होती, बाहेर पोलीस बंदोबस्त होता, राजकीय पक्ष तुमच्या व्यासपीठावर येत होते वेगवेगळे. तर हा 5 दिवसाचा 6 दिवसाचा काळ कसा होता? नाही, 5 दिवसाचा जो काळ होता 20 जुलैला जे झालं त्याच्यानंतर आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होता, कारण की बऱ्याचशा मुलींना मारण्यात आलं आणि मुलं मुली म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलींना माझ्यासमोर मेल पोलीस ऑफिसर्सनी मारलेलं. सो इमोशनली ते आमच्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होतं, कारण की आम्ही हे कधीच आधी पाहिलं नव्हतं लाईफमध्ये. म्हणजे मी तर कधी विचार नव्हता केला की या प्रकारे लाठीचार्ज, पेलेट गन्स वापरू शकतात. जेव्हा पॉलिटिकल पार्टीचे लोक प्रोटेस्ट करतात तेव्हा पोलीस काय वापरते? वॉटर कॅनन गन्स. मग स्टुडंट्सवर तुम्ही काय म्हणून पेलेट गन्स आणि लाठीचार्ज केला? हे स्टुडंट्स काय आतंकवादी होते का? पॉलिटिकल पार्टीजच्या लोकांवर तर तुम्ही फक्त पाणी टाकतात, इथं तुम्ही लाठ्या टाकल्यात, ते पण खेळे लावलेलेत. पेलेट गन्सचा वापर केला. आणि डिसिजन मेकिंगमध्ये आमच्यासाठी मला नाही वाटतं काही डिफिकल्टी झाली, कारण की सोनम सरांचं पण जे आधीपासून होतं, सोनम सरांचं हे होतं की आधी तुम्ही जे लोक आहेत, 5-6 लोक आहेत, तुम्ही डिस्कस करा, तुम्ही काही गोष्टी ठरवा, त्यानंतर मला सांगा तुम्ही काय डिसाईड केले, त्यावर मी माझे इनपुट्स देईल. ही प्लेड द रोल ऑफ अ मेंटर. आणि त्यांनी आम्हाला एका प्रकारे असं सांगितलं की यू शुड बी द डिसिजन मेकर्स. म्हणजे एका मेंटरचं हेच काम असतं ना, टू ग्रूम द फ्युचर लिडरशिप. त्यामुळे ते असे नाही म्हणायचे की मी तुम्हाला जे सांगेल ते करा, ते आम्हाला सांगायचे की तुम्ही सांगा काय झालं पाहिजे आणि त्यावर मी माझे इनपुट्स देईल. त्यामुळे एक प्रकारे विजय मिळाल्यानंतर तुम्ही सोनम वांगचुकांना विसरले, हा पण तुमच्यावर आरोप व्हिडिओ झाला. कॉल केला सरांना, मी त्याचा फोटोही टाकलेला आहे. मी सोनम सरांना व्हिडिओ कॉल केला आणि मी सरांना म्हणलं, सर आपण दोघंही सध्या पेशंट आहेत, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, फक्त फरक एवढा होता की सरांना किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं. आम्ही नव्हतो विसरलो सरांना. सरांना जेव्हा उचलून नेण्यात आलं, मी सरांना भेटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी भेटू नाही दिलं. आमच्या टीममधून वैष्णवी आणि आफरीन सरांना भेटायला गेली, त्यांनाही भेटू नाही दिलं. आम्हीच काय, विरोधी पक्षाचे खासदार जेव्हा भेटायला गेले त्यांनाही भेटू नाही दिलं. महुआ मोइत्रा झालं, सागरिका घोष झाली, समाजवादी पार्टीचे MP झाले, संजय सिंग झाले आम आदमी पार्टीचे, ते भेटायला गेले. आपले अरविंद सावंत सर गेले भेटायला शिवसेनेचे, त्यांनाही भेटू नाही दिलं. फक्त JP नड्डा भेटू शकत होते. तर ज्या माणसाला किडनॅप करून ठेवलं त्यांच्या वाईफला सुद्धा ते विथ मोबाईल फोन भेटून होते देत. आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, जो की अनेक आईवडिलांच्या मनात आला आहे. आपण जेनझीबद्दल बोलत आलो आहे. तुमच्या आंदोलनामुळे जेनझीचं जे बिहेवियर आहे, बोलण्याची पद्धत आहे, सगळंच आता प्रकाशात येतं आहे, त्याच्याबद्दल बोललं जातं आहे. तर ही जी जेनझीची भाषा आहे, ज्याच्यावर टीकाही होते, आता कदाचित त्याच्यातल्या काही शब्दांचं कौतुकही होतं आहे. मात्र आता ती जेनझी तुमचं ऐकते, खास करून अभिजित दिपके या व्यक्तीचं ऐकते. तर असं असताना अशा कोणत्या 3-4 गोष्टी आहेत जेनझीतल्या ज्या तुम्हाला वाटतं की आपण सांगितलं तर कदाचित बदलतील? कारण मध्यंतरी एका वाक्याचं तुमच्या वाक्यामुळे खूप पब्लिक सेंटिमेंटला वाईट वाटलं होतं. तुम्ही जंतर मंतरवरून जी भाषणं द्यायचे, त्यात एक दिवस एक भाषण करताना तुम्ही म्हणाले होते की ये जेनझी है जो अपने माँ बाप की भी नहीं सुनते तो मोदी जी की क्या सुनेंगे, अशा टाईपचं. काय बरोबर आहे मॅम, बरोबर आहे. हो, पण आय स्टील स्टँड बाय माय स्टेटमेंट. मला जर परत स्टेटमेंट द्यायचं असेल मी तेच स्टेटमेंट देईल. आणि मी पण माझ्या आईवडिलांचं नव्हतं ऐकलं. माझे आईवडील म्हणत होते इंडियात येऊ नको. मला वाटतं ना, आईवडील तुमचे आहे, तुमच्या चांगल्यासाठीच आहे. पण आईवडील जे गोष्ट बोलतात असू शकतात, आपले आईवडील पण कधी कधी चुकीचे असू शकतात. आपण असं गॉड फिगर आईवडिलांचाही नाही केलं पाहिजे. ते जे सॅक्रिफायसेस त्यांनी आपल्यासाठी केलेले आहे, खूप मोठे सॅक्रिफायसेस केलेले. माझ्या आईवडिलांनी भरपूर सॅक्रिफायसेस केलेले. मी आज जे काही आहे ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे. पण असं ते नाही होऊ शकत ना की माझी आई कुठं चुकू नाही शकत, माझे वडील कुठं चुकू नाही शकत. आय स्टील स्टँड बाय दॅट. पण त्याच्यामध्ये तो जो एक मुद्दा होता की 20 जुलैला झालेल्या लाठीमाराच्या बद्दल, आता ती फार भयंकर लाठीमार आणि ते होतं. काल पोलिसांच्या कुटुंबियांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्याच्यामध्ये कशा प्रकारे पोलिसांना टार्गेट केलं गेलं, पोलिसांवर दगडफेक झाली, पोलीस जखमी झाले. तर
त्याची प्रतिक्रिया म्हणून तो लाठीमार झाला अशा प्रकारचं एक बोललं जातं किंवा असंही तेही वास्तव आहे. मुद्दा असा की या आंदोलनामध्ये काही असे एलिमेंट्स होते आले असं आता तुला वाटतं का की जे तुमच्या कंट्रोलच्या पलीकडचे होते, ज्यांना या आंदोलनामधून काहीतरी वेगळं करायचं होतं? ही जी दगडफेक आणखीन हे जे सगळं झालं तर त्याच्याबद्दल काय, तुम्ही त्याचं कसं समर्थन मला हे आता नाही वाटत सर. मी जेव्हा आंदोलनाला बसलो मला तेव्हापासून माहिती होतं आणि हे मी रोज बोलत होतो. तिथे जे मराठी रिपोर्टर्स येत होते ही त्यांना गोष्ट माहिती असेल. मी रोज ही गोष्ट सांगत होतो की या आंदोलनात बाहेरून लोक पाठवण्यात येतील, जे लोक बाहेरून येऊन इथं गोंधळ घालतील आणि त्या लोकांचं नाव घेऊन कॉक्रोच जनता पार्टीचा जो प्रोटेस्ट आहे त्याला बदनाम करण्यात येईल. उमेश होते वाटतं मला तिथे ABC मधून, उमेश का सोमेशसोबत मी बऱ्याचदा हे बोलवलं की हे सगळं प्लॅनिंग चालू आहे, बाहेरून लोक पाठवण्यात येतील आणि तेच झालं सर. आणि जिथं दगडफेकीचा प्रश्न निर्माण होतोय, जंतर मंतरवर आम्ही 1 महिना बसलो होतो. 1 महिना तिथे एकही दगड मला दिसला नाही. 19च्या रात्री दगडांनी भरलेला ट्रक तिथं पोलीस येऊन पार्क करते. जंतर मंतर सेंट्रल दिल्लीमध्ये येतं, लुटियन्सच्या दिल्लीमध्ये येतं. एवढ्या सेन्सिटिव्ह जागी दगडांनी भरलेला ट्रक आला कसं काय? पण तो ट्रक आला मला कंप्लीट करतो सर. मला फक्त विचारायचं की ट्रक आला हे म्हणजे हे तू बघितलेस? मी बघितलं, मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. 20 जुलैला सकाळी 5:30 वाजता मी तो व्हिडिओ ट्विट केला आहे. मी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर DCPने आमच्या टीमला बोलवलं की अभिजित असा व्हिडिओ का ट्विट करतोय? हा तर MCDचा ट्रक आहे. पोलिसांनी हे स्वतः कबूल केलेलं आहे. आणि काल परवा न्यूज लॉन्ड्रीची एक रिपोर्ट आलेली आहे. तो ट्रक पोलिसांनी 16 तारखेला पकडला होता हिट अँड रन केसमध्ये. हिट अँड रन मध्ये पकडलेला ट्रक हा मालखानात होता. तिथून तो जंतर मंतरला दगड भरून कसं काय आला? आणि फक्त ट्रकने आला. मी त्या ट्रकसोबत एका तुटलेल्या व्हॅनचाही व्हिडिओ ट्विट केलेला आहे. जे लोक मला व्हिडिओ ट्विटरवर फॉलो करतात त्यांना माहिती असेल. एक पूर्ण डॅमेज झालेली व्हॅन 20 तारखेला सकाळी 5 वाजता तिथं होती. आधीच एक भरलेला ट्रक, तुम्ही दगडांनी भरलेला ट्रक आणला, एकीकडे तुम्ही तुटलेली व्हॅन लावून दिली. मला तर वाटतं दिल्ली पोलिसांना ऑस्कर भेटला पाहिजे स्क्रिप्ट रायटिंगसाठी. हे सगळं यांनी ऑर्केस्ट्रेट करून केलेलं आहे सर. 1 महिन्यापासून आम्ही बसलेलो होतो. का दगडफेक नाही झाली? त्याच दिवशी दगडफेक का झाली? पण मला सांग की जेव्हा ती दगडफेक झाली तुझ्यासमोर मुलांना लागलं, मुलं घाबरली असतील, पळाली असतील, त्या रात्री तुम्ही तिथं थांबून राहिलात, ते काय होतं? ते तुमच्यामध्ये बळ कुठून आलं? ते तुम्ही कसं, ती रात्र कशी काढलीत? ती रात्र थोडी अवघड होती सर, कारण की झालं काय, बरीचशी मुलं माझ्यावर चिडलेली होती. कारण की मी मार्च केरला हाऊस जवळच थांबवला. जसं मला दिसलं की पोलिसांना ऑर्डर्स भेटलेले वरतून की इतकं मारा या मुलांना, इतकं मारा की हे उद्या परत रस्त्यावर उतरले नाही पाहिजे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी. क्लिअर ऑर्डर होते. ज्या प्रकारे पोलीस लाठ्या चालवत होती, 12 वर्षाच्या मुलीचं माझ्यासमोर डोकं फोडण्यात आलेलं आहे. संदीप लांबा नावाचा एक ऑफिसर आहे, त्यांनी माझ्यासमोर एका 17 वर्षाच्या मुलीचा गळा पकडलेला आहे. कुठून एवढं माज आलं यांना की हे लहान मुलींचे गळे पकडतायत? यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होते की मुलांना इतकं मारा की एक मेसेज चालला गेला पाहिजे सगळ्या तरुणांमध्ये की याच्यापुढे तुमची हिंमत नाही झाली पाहिजे की तुम्ही प्रोटेस्ट कराल. हा एक मेसेज देण्यासाठी या प्रकारे एवढ्या ब्रुटली मारण्यात आलं. आणि त्यामुळं मुलं अजून जास्त चिडलेली होती की आता आम्हाला संसदेत जायचं. आणि मी त्यांना म्हणलं जर असाच लाठीचार्ज सुरू झाला तर मी पुढे जाणार नाही, कारण की मला नाही पाहिजे अजून मुलींना मार पडेल. मला नाही पाहिजे की इथं कोणाच्या स्टुडंटचा एखादा जीव गेला पाहिजे. त्यामुळे मी थांबलो आणि त्यामुळे माझ्यावर सगळे आंदोलनकारी खूप अपसेट होते. आणि मी त्यांना म्हणलो तुम्ही माझ्यावर अपसेट झालेले चालाल, पण मला नाही पाहिजे इथं कोणाचा जीव गेला पाहिजे आज. त्यामुळे मी थांबलो आणि खूप सगळे लोक नाराज होऊन निघून गेले. आणि त्यासोबत मीडिया होती, मीडियाही सगळे लोक निघून गेले. तर सगळेच लोक रात्री 8-8:30 पर्यंत निघून गेले. रात्री 9:30ला मी असं वाटलं होतं की आता आंदोलन संपलं म्हणजे मी तिथंच येतोय. मी आता 8:30-9ला मी केरला हाऊस जे आहे जंतर मंतरच्या मागं, तिथं मी फुटपाथ जो असतो त्याच्यावर बसलेलो, माझं डोकं पकडून की झालं यार, संपलं सगळं, आता काय. 1 महिना ही मूव्हमेंट आपण चालवली कशी तशी, पण आज ही मूव्हमेंट संपली. जे लोक आपल्याला सपोर्ट करत होते तेही नाराज होऊन चालल्या गेले. पण संसदेत तर जाऊ नव्हतो शकत मी. ज्या प्रकारे पोलीस लाठीचार्ज करत होती, पोलिसांना तर क्लिअर ऑर्डर होते मारून टाका कोणाला मारायचं असेल तर मला कुठं ना कुठं असं वाटलं की वी हॅव फेल्ड, आय हॅव फेल्ड. आणि त्यामुळं मी फुटपाथवर बसून थोडं डोळ्यात पाणी आलं माझ्या की एवढी सगळी मेहनत पाण्यात गेली. आणि पाण्यात पण गेली, पण झालं काय, मुलींनाही किती मारण्यात आलं. तर कुठं ना कुठं मला खूपच जास्त गिल्ट होतं. आणि मूव्हमेंट संपली अशात मी गृहीत धरून चाललो की मला झालं संपलं. आणि फुटपाथवर बसून एक थोडं रडत होतो मी एकटाच. तेवढं ते माझ्या टीममधला मुलगा आला राम नावाचा.
तो राम म्हणला भैया यहाँ क्यों बैठे हो. मी त्याला म्हणलं यार मुझे अभी कुछ समझ में नहीं आ रहा है क्या करूँ मैं, हो गया सब खत्म हो गया. मग तो म्हणला तो भैया घर चले जाओ ना, हो गया आपने 1 महीना लड़ लिया, आप 1 महीना बैठे रहे और क्या कर सकते हैं इन लोगों के सामने, ये लोग झुकेंगे नहीं, आपने देखा किस तरीके से लाठियाँ चलाई इन लोगों ने. तर मी त्याला म्हणलं यार मला नाही माहिती मी इथून गेलो पाहिजे का, आता माझं जायचं मन नाही करत इथून हलायचं. तर मी तिथं बसून राहिलो. मग राम म्हणला की चला आता घरी, खूप झालं आता की संपलं आहे सगळं आणि तुम्ही जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं केलं तुम्ही, याच्या पुढं काय करू शकता. म्हणलं नाही जाऊ तर नाही वाटत आहे. तर मी अर्धा 1 तास एकटाच तिथं रामसोबत बसून राहिलो आणि नंतर लाईटही नव्हती, पोलिसांनी लाईटही कापून टाकली होती, त्यामुळे मी दिसतही नव्हतो कोणाला. तर मग नंतर असे काही लोक समोरून जात होते, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी ओळखलं. मग ते म्हणले अरे अभिजित तिथं बसलेला आहे. मग ते एक एक करून असे 20-25 मुलं मुली माझ्या आजूबाजूला बसले आणि ते मला म्हणले की तू सांग करायचं काय, तू जर आज इथं बसशील तर आम्ही बसू. तर जे हजारो लोक आले होते, जे रागात निघून गेले, त्यातलेच काही लोक हळूहळू एक 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 करून वापस आले. ते बसले माझ्यासमोर आणि ते म्हणले तू अजूनही बसलेलं, तू सांग आम्हाला करायचं काय, तू जर आज बसायला तयार असशील तर आम्ही बसू. तर मी म्हणलं मला नाही माहिती काय करायचं आहे, पण मला तरी असं वाटतं आहे की मी इथून उठणार नाही आहे. तुम्हाला आता मी फेल झालो आहे. मी त्यांना ऑनेस्टली अपोलोजाईज केलं, म्हणलं मला माफ करा, मी फेल झालो आहे. पण त्या लोकांनी सर ते बसून राहिले आणि ते 25चे मग 200 झाले. मग ते 200 लोक मला म्हणले की तू फक्त एक आवाज दे, आम्ही 1 महिना बसलो तुझ्यासोबत, आम्ही अजून 1 महिना बसायला तयार राहू. तर जिथं फुटपाथवर मी 20 जुलैच्या रात्री एकटा बसून रडत होतो आणि मला असं वाटलं सगळं संपलं, तेव्हा हेच 18-19 वर्षाचे तरुण होते जे म्हणले दादा तू फक्त सांग करायचं काय, तू जर इथं बसायला तयार असशील तर आम्ही बसू. आणि मग जेव्हा हे 25-30 लोक 150-200 लोक झाली, तेव्हा मी म्हटलं आता जर पोलिसला मला इथून उठवायचं असेल तर मला अरेस्ट करावं लागेल, मी जंतर मंतर सोडणार नाही. आणि त्यानंतर एक चमत्कारच झाला, बॅरिकेड्सच्या बाहेरून नारेबाजी सुरू झाली मुलामुलींची, लोकांची, की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आणि ते बॅरिकेड्स माझ्यापेक्षा मला वाटतं 300-400 मीटरवर दूर असतील ते. तर मला खूप हळूहळू आवाज येत होता. मग मला असं वाटलं लोक आहेत, लोक सोडून नाही गेली आपल्याला, लोक आहेत. कारण की मला असं वाटलं होतं मी फेल झालो म्हणून लोक सोडून गेलीत, पण ती लोकं होती बॅरिकेडच्या बाहेर होती थांबलेली. आणि त्या लोकांना जसंच कळलं मी परत स्टेजकडे चाललो आहे आणि मी जंतर मंतर सोडत नाही आहे, ती सगळी लोकं आत आली. रात्री 10:30 10 मिनिटाच्या आत जंतर मंतर पूर्ण भरलं. लाईट नव्हती, पाऊस पडत होता, त्यांना माहिती नव्हतं अभिजित कुठे, पण त्यांना फक्त एवढं कळलं होतं की मी तिथंच थांबलेलो आहे, मी जंतर मंतर सोडलं नाही. ती सगळी लोकं आली आणि 10 मिनिटाच्या आत आमचं आंदोलन पूर्ण बदललं. आणि 20 जुलैला जे झालं तो एक चमत्कार होता. दॅट वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट इन दिस मूव्हमेंट. 21 जुलैला सकाळी मला असं वाटत होतं आता क्राऊड येईल की नाही. जेवढी क्राऊड मागच्या 1 महिन्यातली आली तेवढी क्राऊड 21 जुलैला आली आणि पूर्ण जंतर मंतरपासून 1.5-2 किलोमीटरपर्यंत लोकं होती. तर आय सल्यूट ईच अँड एव्हरी वन, जे मुलं मुली होत्या सगळ्या, जिथं माझी होप तुटली होती, जिथं मलाही वाटलं हे आंदोलन फेल झालं आहे, जिथं माझी होप सोडून दिलं होतं मी की झालं संपलं आता, ते 10-20 मुलं मुली माझ्या बाजूला येऊन बसल्या आणि म्हणले तू फक्त सांग बसायचं असेल तर आम्ही बसायला तयार आहे. त्यांनी ते आंदोलन तिथून रिवाईव्ह केलं. तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला ती होप मिळालेली आहे, तुमच्या पाठी जेनझी आहे, आणि तुम्ही मगाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की प्रेशर ग्रुप म्हणून तुम्ही काम करणार आहात. पण एवढं मोठं काम करताना कोणत्याही संघटनेला एक संस्थात्मक रूप असल्याशिवाय ते शक्य नाही आहे. तर ते संस्थात्मक रूप काय असणार आहे कॉक्रोच जनता पार्टीचं? आम्ही तेच figure out करतोय कॉक्रोच जनता पार्टी आता ऑनलाईन तर खूप व्यापलेली आहे वगैरे, कारण कोणातरी नेतृत्व करावं लागेल, काहीतरी त्याचं संघटनात्मक स्वरूप असेल, ते कसं असेल? नाही सर, आम्ही तेच आता फिगर आउट करतोय. आम्ही एक आमची कोर कमिटी बनवणार आहे, आमचे स्पोक्सपर्सन्स तर आहेच, पण आम्ही आमची एक कोर टीम बनवणार आहे. आम्हाला जे मॅनेजमेंट प्रोटेस्ट मॅनेज करण्यात हेल्प केली असे आमच्याकडे 250 ते 300 व्हॉलेंटियर्स आहे, फुल टाईम व्हॉलेंटियर्स, ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर्स. तर त्यांना घेऊन आम्ही एक आमची टीम बनवणार आहे आणि त्यानंतर आम्ही स्टेट लेवलवरही टीम्स फॉर्म करू, डिस्ट्रिक्ट लेवलवरही करू, तालुका लेवलवरही करू. हे आता एक थोड्या काही दिवसात होऊन जाईल सर. हे झालं संस्थेचं स्वरूप. आणि प्रेशर ग्रुप म्हणून, प्रेशर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही आंदोलनच करून गव्हर्नमेंटला काय म्हणतात, जे काम गव्हर्नमेंटने करणं अपेक्षित आहे ते करण्याकरता तुम्ही प्रत्येक वेळी आंदोलन हेच हत्यार वापरणार आहात की अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने करणार आहात? सगळे जे ऑप्शन्स असतील सर आम्ही ते सगळे करू. इफ दे आर रेडी टू हॅव अ डायलॉग वी विल हॅव अ डायलॉग. आणि 27 वर्षाची मुलं चांगले नेगोशिएट करू शकतात हे तर आपण पाहूनच घेतलेले. आता तू एकच ह्याला जोडून प्रश्न आहे Yes, sir. की आतापर्यंत तू जे काय गव्हर्नमेंटच्या कामकाजाचं काय ॲनालिसिस केलं,
त्यामुळे तुला असं वाटतं का ते सत्ता बदल करण्याची वेळ आली आहे? सर मला काय वाटतं ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला असं वाटतं गव्हर्नमेंट जेनझीचा प्रतिनिधी म्हणून किंवा कोकरोच जनता पार्टीचा संस्थापक म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतो किंवा सगळी जेनझी बघते आहे. तर आता जे काय कामकाज सुरू आहे, कारण जे काय सध्या जे देशामध्ये चालू आहे, तुम्ही एक्सप्लेन केलं की हिंदू मुस्लिम चालू आहे, कब्रस्तान वर्सेस स्मशान चालू आहे, हे सगळं बघता आणि जे मूळ मुद्दे बाजूला राहिलेले आहे हे पाहता आता ही सत्ता बदलाची वेळ आलेली आहे. सर आमचं जे एम आहे ते आहे की सत्ता जरी बदलली तरी जी अकाउंटेबिलिटी आहे ती राहिली पाहिजे. कारण की आज हे लोक 12 वर्ष झाले सत्तेत आहे, त्यामुळे यांना वाटते कुठं ना कुठं की आम्ही खूप मोठे, आम्हाला कोण प्रश्न विचारू शकतो. उद्या दुसरी कोणती पार्टी येईल ती 12 वर्ष पॉवरमध्ये राहिल्यावर तेच होईल. मला वाटतं अण्णा आंदोलन यामुळे झालं असेल. कारण की एक पार्टी जेव्हा खूप वेळेसाठी पॉवरमध्ये राहते ना, त्यांना असं वाटतं आता त्यांना कोणी सरकवू नाही शकत. आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की आता आम्हाला कोणी हलवू नाही शकत, तेव्हाच ते तिथं चुकतात. आणि मला वाटतं ही सरकारी तिथं चुकली 20 जुलैला. पण याच्यासाठी आता या पुढच्या काळामध्ये असेही आरोप होत आहेत की या आंदोलनामध्ये राजकीय पक्ष घुसले. तर राजकीय पक्षांना बरोबर घेण्याबद्दल म्हणजे कालचे सत्ताधारी आज विरोधातले आहेत, आजचे विरोधातले उद्या सत्ताधारी बनतील, या राजकीय पक्षांबद्दल तुझी काय भूमिका आहे? राजकीय मदत घ्यावी, घेऊ नये, हे पक्ष आपल्याला स्वीकार्य आहेत, यांच्यापासून आपण लांब राहणार आहोत, काय भूमिका आहे? नाही, आम्ही ते JP नड्डांना पण आमंत्रण दिलं होतं, BJPच्या नेत्यांनाही आमंत्रण दिलं होतं की तुम्ही जंतर मंतरवर या. आम्ही जसं बाकी सगळ्या म्हणजे काय तुम्ही आमच्याबरोबर आंदोलनात बसा? हां, जसं आम्ही सगळ्या ऑपोजिशनच्या लिडर्सला लेटर लिहिलं होतं तसं आम्ही BJP वाल्यांना लिहिलं होतं. नितीन नवीनला मी स्वतः लेटर पाठवलेलं होतं की आमच्या या डिमांड्स आहे, आम्हाला वाटतंय की या डिमांड्स पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्ही जर याला समर्थन करता तर तुम्ही जंतर मंतरला या. फक्त आमच्या रिक्वायरमेंट्स हे आहे की तुम्ही कुठेही आपल्या पार्टीचा झेंडा नाही आणला पाहिजे, तुम्ही कुठेही आपल्या पक्षाबद्दल नाही बोलले पाहिजे, तुम्ही जे आमचे मुद्दे आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगण्यासाठी यावं आणि स्टुडंट्सच्याच मुद्द्यांवर बोलावं, स्वतःचं राजकारण करू नये. आम्ही ते केलेलं. आम्ही कुठेही पॉलिटिकल सपोर्ट असं घेतला नाही, बट दे आर द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द पीपल. सो आम्हाला फक्त माहिती करायचं होतं की जे जनप्रतिनिधी आहेत ते कुठं स्टँड करता या मुद्द्यावर. पण मग आता झालंय काय? म्हणजे CJPला विरोधी पक्षांचा फायदा झाला आहे का विरोधी पक्षांना CJPचा फायदा झाला आहे? मला वाटते की देशाला फायदा झाला आहे CJPमुळं. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला फायदा झालेला आहे आणि सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे जेनझींना. ज्यांना डिसमिस करण्यात येत होतं, ज्यांना हिनवण्यात येत होतं, त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जस्ट बिकॉज त्यांचा एक वे ऑफ कम्युनिकेशन वेगळा आहे, ते थोडे आउटस्पोकन आहे. आईवडील असो घरात किंवा शाळेत ऑथॉरिटीज असो, प्रिन्सिपल असो, ते आउटस्पोकन आहे. आणि आउटस्पोकन असणं चांगलं गरजेचं आहे. एका डेमोक्रेसीमध्ये आउटस्पोकनच समाज असला पाहिजे. या आंदोलनाचं एक सगळ्यात वेगळेपण हे होतं की CJPचा सरकॅझम, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आता असा आहे की तो या जनरेशनचा एकूण स्वभावाचा भाग आहे, ते असंच सुरू राहणार आहे. म्हणजे हा आला कुठून? म्हणजे अगदी तुझ्या पार्टीचं नाव ते तू कॉकरोच जनता पार्टी ठेवण्यापासून त्याची सुरुवात होते. येस सर, मी खूप वर्षांपासून ट्विटरवर पॉलिटिकल सटायर करायचो, खूप वर्षापासून करायचो मी. आणि त्यातलाच एक पॉलिटिकल सटायर होता कॉकरोच जनता पार्टी. आता फॉर्च्युनेटली ते थोडं जास्तच हिट झालं आणि त्याच्यामुळे ते मूवमेंट. तू आधीच केलं होतं? हां, पॉलिटिकल सटायर मी खूप दिवसांपासून करायचो. ना पण म्हणजे सूर्यकांत जस्टिस नाही, ते पहिल्यांदा केलं, त्यांच्यावर मी पहिल्यांदा केलं. हां, म्हणजे त्याच्यामध्ये तू ते कॉकरोच पहिल्यांदा यूज केलं मी, कारण की त्याच्या आधी मला काय माहिती होतं. सो त्यांचं ते कॉमेंट आलं, मग मी त्यावर तेच म्हणलं व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. आणि जेव्हा मला दिसलं की खूप लोकांना आयडिया आवडली, मग म्हणलं लेट्स स्टार्ट अ कॉकरोच जनता पार्टी. त्याच्यात थोडं कॉकरोच जे CJIंनी वापरला शब्द जनता, कारण की एक जनता पार्टी आज देशात रूल करते. तर म्हणलं एक चांगलं एक पंचिंग अप जे असतं ना ते होऊन जाईल म्हणलं. आणि त्याच्यामुळे झालं. आणि येस सर, सटायर आणि ह्युमर आम्ही नेहमी यूज करणार आहे. आणि मला बरेचसे लोक म्हणतात जेनझीच्या भाषेबद्दल, जेनझी सिरियस जनरेशन नाही आहे, असं तसं खूप लोक बोलले. एवढ्या ब्रुटॅलिटी नंतर जे पोलिसांनी मारहाण केली, त्याच्यानंतर या जेनझींनी प्रत्युत्तर कसं दिलं? मीम्स बनवून, जोक केला, मजाक केली. दुसरं कोणी असलं असतं ॲग्रेसिव्ह झाले असते, ॲग्रेसिव्ह नाही झाले, मीम्स वापरलेत. तुम्ही जर आमचे डोके फोडणार, आम्ही तुमच्यावर मीम्स बनवू. आय डोंट थिंक देर कॅन बी एनिथिंग मोर ब्युटिफुल दॅन दिस. पण याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन अशी झाली की इन्स्टाचं जे काही महत्त्व आहे ते फार लोकांना आणखीन जास्त प्रकर्षानं कळलं. आता तर असं झालं की मोदी म्हणजे पंतप्रधान मोदींनी
पाठोपाठ त्याच्यावर येऊन रील्स बनवले. 4 रील्स, ते पण रात्री 11:30-12 वाजता झोपतही नाही साहेब आजकाल. तर मला सांग की तुझं ते रील्स बघून तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? पहिला रील, दुसरा रील, तिसरा रील, चौथा रील. मला वाटतं या जेन्झीनी पंतप्रधान जे 12 वर्षापासून हिंदू मुसलमानचं राजकारण करत होते त्याच्यावरच बोलायचे. या जेन्झीनी त्यांना भाग पाडले की तुम्ही शिक्षणावर बोला, तुम्ही त्यांच्यासोबत एंगेज करा आणि त्यांना जे मुद्दे पाहिजे त्याच्यावरच बोला. आणि ते आजपर्यंत कधी बोलले होते असं वेगळं एखादा व्हिडिओ टाकून? सो इट्स अ गुड थिंग. ते करतायत, चांगली गोष्ट करतायत, त्यांनाही कळलेलं आहे. आणि हे झालं पाहिजे, डेमोक्रेसीमध्ये जे लोक बोलत आहेत त्याचं ॲक्नॉलेजमेंट झालं पाहिजे. आणि ते लक्षात घेऊनच जे कोणी सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी निर्णय किंवा त्यांचं बिहेवियर चेंज केलं पाहिजे. या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खास करून सत्ताधारी पक्षांनी CJP कडून काय शिकलं पाहिजे? तुम्ही जी यंगर जनरेशन आहे त्यांच्याशी एंगेज करा. आणि त्यांच्याशी एंगेज करताना आता मी पार्लमेंटमध्ये पाहिलं काही लोक एंगेज करण्याचा अर्थ त्यांनी काढला. आम्ही फोमो शब्द वापरू, आम्ही क्लॉकेट शब्द वापरू, आम्ही ते वास्तव गुण, मलाही नाही माहिती ते शब्द. त्यांना असं वाटतं त्यांनी असे शब्द वापरले तर ते जेनझी सोबत कनेक्ट करतील. नरेंद्र मोदीला वाटते ते मित्रोच्या जागी फ्रेंड्स बोलले की लोक कनेक्ट करतील. तुम्ही या लोकांना एवढं डम समजतायत का की तुम्ही 1-2 शब्द त्यांच्यासारखे वापरले की ते तुमच्याकडे येतील? ते तेवढे डम नाही आहे. CJPचं उदाहरण घ्या. जेव्हा CJP सुरू केली तेव्हा मी जे 5 मुद्दे टाकले होते ते कोणते होते? त्याच्यात मी कुठंही असे कुच्चू पुच्चू, वास्तव गुनिया किंवा क्लॉकेट, फोमो असे शब्द वापरले नव्हते. तिथे मी जे मुद्दे मांडले होते ते होते की रिटायरमेंटनंतर कुठल्याही सुप्रीम कोर्टच्या जजला राज्यसभा सीट नाही भेटली पाहिजे. महिलांचं आरक्षण फक्त 33% नाही 50% झाले पाहिजे आणि सीट न वाढवता झाले पाहिजे. सीट ज्या 543 सीट आहे त्याच्यात का नाही देत तुम्ही? आणि जे आमदारांची खरीद फरोख्त होती ती थांबली पाहिजे. जर कोणी आमदार पार्टी बदलतो तो 20 वर्ष त्याला ऑफिसमध्ये जागा नाही भेटली पाहिजे. जे मीडियाचं आहे मीडियाचं कॉर्पोरेटायझेशन थांबलं पाहिजे, इंडिपेंडेंट मीडिया असली पाहिजे. हे मुद्दे आम्ही मांडले होते आणि त्याच्यावर या जेन्झीनी सपोर्ट केलेलं आहे. तर जेव्हा तुम्हाला वाटते तुम्ही फोमो, क्लॉकेट, कुच्चू पुच्चू सारखे शब्द वापरून जेन्झी तुमच्याकडे येतील किंवा मित्रोच्या जागी फ्रेंड म्हणून रील बनवसाल इंस्टाग्रामवर रात्री 12 वाजता जेन्झी तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या इंटेलेक्टचा अपमान करताय. ही पोरं खूप जास्त शिकलेली आहे आणि मी तर म्हणा जेवढे BJPची कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांच्यापेक्षा जास्त ही पोरं शिकलेली आहे. कोणी डेटा सायंटिस्ट बनायचं आहे, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला PhD करायची आहे, कोणाला रिसर्च करायची आहे. तर एवढ्या तुम्ही डिसमिस, अजूनही तुम्ही त्यांना ना इन्सल्टच करताय. तुम्हाला असं वाटत असेल की 1-2 त्यांच्या लँग्वेजचे शब्द वापरले तर ते आपल्याकडे येतील. नाही, तुम्ही त्यांच्या मुद्द्यांची गोष्ट बोला, तुम्ही त्यांच्या शिक्षणाबद्दल बोला. तुम्ही त्यांना सांगा आज आपल्या देशातले लोक व्हिएतनामला फिरायला जातात, काय इमॅजिनेशन घेऊन येतात? जो व्हिएतनाम देश एवढा छोटा आहे तो आपल्या भारत देशापेक्षा किती स्वच्छ आहे. श्रीलंकाला जातात आपल्या देशातले लोक. आता गोवा थोडं कमी झालेलं आहे. आता आपल्या देशाच्या लोकांना चटक लागलेली थोडी व्हिएतनामला जायची, श्रीलंकाला जायची आणि चांगली गोष्ट आहे. अमेरिकेतले लोक दर उन्हाळा ते त्यांचा युरोपमध्येच काढतात. तर जग बघितलं पाहिजे. जग पाहिल्यावर आपल्याला कंपॅरिझन दिसेल ना की बाकी देश कुठे चालले. आता व्हिएतनामसारखा छोटा देश ज्याची GDP आपल्या 10% नसेल तो आपल्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. श्रीलंका आपल्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. भूटान आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. तर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथं काय? या जी यंगर जनरेशन आहे जी बाहेर शिकायला जाती ते तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं बघतात. जे बाहेर फिरायला जाते ते तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं बघतात. इथे येतात रस्त्यावर खड्डे, त्याच्या बाजूला चिखल, त्याच्या बाजूला फुटकं बसस्टँड, रेल्वे कधी टायमावर नाही. चांगले केले तर फक्त एअरपोर्ट चांगले केले, पण किती लोक एअरपोर्ट अफोर्ड करू शकतात फ्लाईटमध्ये जाणं? तुला 20 तारखेच्या आंदोलनाकडे त्या दिवशीच्या घटनेकडे परत नेतो. तू आता काही मिनिटापूर्वी भावनिक झालास. त्या दिवशी रात्री काय घडलं ते सगळं सांगत असताना, ती ऊर्जा कशी मिळाली सांगत असताना, काल परत दिल्ली पोलिसांच्या फॅमिलीची PC झाली. सरांनी उल्लेख पण केला तो. त्यांचे कुटुंबीय पण रडत होते. तर ते जे लोक होते ज्यांनी पोलिसांनी व्हिडिओ पण रिलीज केले की पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांवर दगडफेक केली, भलेही कोणी आणले असतील, तर त्या गोष्टीकडे कसं पाहतोस तू? कारवाई करा. आणि मी एक रिपोर्ट काल परवा वाचली, दिल्ली पोलिसांचीच रिपोर्ट आहे. जंतर मंतरवर 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स फिरत होते. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी पोलिसांनीच दिली आहे. बरोबर, दिल्ली वाचली. पोलिसांनी 2100. आता माझा प्रश्न, 2 माझे प्रश्न आहे. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय फिरत होते? ठीक आहे, पहिला प्रश्न हा. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय मोकळे फिरत होते? माझा दुसरा प्रश्न हा, ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे त्यालाही विदाऊट चेकिंग एंट्री भेटत नव्हती. तर ह्या 2100 लोक जे क्रिमिनल्स आहे त्यांना एंट्री कसं काय भेटली? मीडियावाले येत होते, तुम्ही सोमेशला विचारा.
सोमेशचा इक्विपमेंट, सोमेशचे सगळे कॅमेराज चेक होत होते, सोमेशची चेकिंग होत होती. बरोबर. तर ह्या क्रिमिनल्सची चेकिंग का नाही झाली मग? त्याला तू दिल्ली नुसते आरोप पोलीस लावून चालणार नाही. बरोबर. तुम्हाला सांगावं लागेल की 2100 क्रिमिनल्स मोकळे का फिरत होते? जिथं CJPच्या संस्थापकाची चेकिंग होत होती, सगळ्या टीमची चेकिंग होत होती, तिथं हे क्रिमिनल विदाऊट चेकिंग कसं काय घुसले? याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचा आणि त्यांची साठगाठ होती. आता तुझ्या मुवमेंटकडे येऊयात परत. जसं इन्स्टा मुवमेंटमुळे पक्ष झाला, तू पहिल्या तुझ्या स्पीचमध्ये बोललास की अपघाताने पक्ष झाला आणि सगळं मुवमेंट झाली. तीच टेम्पलेट वापरून आता आणखी एक आंदोलन उभं राहते आरेचे. काय सांगशील? रिझर्वेशन हटाव आंदोलन. अच्छा. त्याचं पण फॉलोअर तुमच्यासारखेच जोरदार वाढत आहेत. आणि जसं तुमचं पेज काही रातोरात सुपरहिट झालं होतं, BJPला क्रॉस केलं होतं, तसंच तेही पेज जोरात सुरू आहे. तर त्याच्याविषयी मला जर वाटते रिझर्वेशन हटाव येस, आंदोलन. मी त्यावर देतोय. एखाद्या गरीब समाजातल्या मुला मुलीला शिक्षण भेटत असेल त्यात वाईट काय? गाडी बंगला थोडी ना भेटतंय. शिक्षणाचा प्रश्न आहे ना, शिक्षणासाठी चालू आहे. शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे, हेच तर आपण ट्राय केलं पाहिजे ना. आणि जर त्याच्याने होतं शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटतं, तर प्रॉब्लेम का असावी? गाडी बंगला भेटतोय का, अकाउंटमध्ये पैसे येत आहेत? नाही, शिक्षणच भेटते. शिक्षणापासून काय प्रॉब्लेम आहे? आणि मलाही त्याचा फायदा झाला, माझ्या वडिलांना त्याचा फायदा नसता झाला तर मी कुठं अमेरिकेला गेलो असतो, मी आजही ढोरो वळत बसलो असतो. तुमचे आई वडील म्हणत होते की तुम्ही भारतात येऊ नका, तुम्ही तिथूनही भारतामध्ये यायचं ठरवलं होतं, भारतात आलात. हे धाडस कुठून आलं? महाराष्ट्राला हे ऐकायचं की हे धाडस कुठून आलं, तुम्ही तिथून इथपर्यंत आलात? सर, मला वाईट खूप वाटलं होतं. मी अमेरिकेला गेलो इंडियन पासपोर्टवर. मला तिथं जो कोणी अमेरिकन व्हाईट माणूस बघल तो मला काय समजणार आहे? हा भारतीय आहे, आपला स्किन टोन ब्राऊन आहे, ते लगेच समजून घेता हा भारतीय आहे. मला तिथं भारतीय म्हणून ओळखल्या जात होतं. मी जिथे जिथं जात होतो मला इंडियन म्हणून ओळखल्या जात होतं. आणि तिथं माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते आहे. आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं. काय सांगून बॅन करण्यात आलं? नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. तो तुमच्या देशातला एक युवक परदेशात शिकायला चालला इंडियन पासपोर्टवर, तुम्ही त्याला विदेशात असताना म्हणताय हा नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. काय वाटेल मला? माझ्या सरकारने तर माझ्यासोबत उभा राहिलं पाहिजे जेव्हा मी विदेशात आहे. माझीच सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते आहे. ज्या लोकांचं काम होतं मला प्रोटेक्ट करणं, तेच लोक मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणत आहेत. तर मला ती गोष्ट अतिशय लागली माझ्या मनाला की मला कसं काय तुम्ही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणू शकतात? मी महाराष्ट्रात माझं सगळं शिक्षण झालेलं आहे, मी या देशात वाढलेलो आहे आणि मी जे काही बनलो ते या देशामुळे बनलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मी बनलेलो आहे. आणि मी महात्मा गांधीला मानणारा माणूस आहे, जवाहरलाल नेहरूला मानणारा माणूस आहे. मी देशात म्हणजे जेव्हाही आपल्या देशात 15 ऑगस्ट होतो तेव्हा आपण सगळे शाळेत जायचो तिरंगा घेऊन, तसा मीही जायचो. आजही जेव्हा 15 ऑगस्ट असतं, 26 जानेवारी असते, मी सकाळी सकाळी मा तुझे सलाम गाणं बघतो यार रेहमानचं. आणि त्यामुळेच ते गाणं मी जंतर मंतरवर लावायचो, कारण की ते गाणं मला खूप आवडतं. आणि तुम्ही आपल्याच देशाच्या मुलाला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणताय जेव्हा तो विदेशात होता. त्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन झाला. ते तर मला टेररिस्टच बोलले असते ना सरळ. अमेरिकेत नाहीतरी तेच असतं ना, जे लोक अमेरिकन नाही आहे किंवा एशियामधनं येतात त्यांना टेररिस्टमधूनच बघितलं जातं. पण आपल्याच देशाची सरकार मला तशी करत होती. तर मला वापस यायचं कारण हेच होतं. मला नव्हतं माहिती सर, खरं सांगायला गेलं ना. माझी बहिणी मला बोलली तू इंडियाला जाशील, कोणी येणार नाही तुझ्या समर्थनात, तुला वाटत असेल तू जाऊन मोठं आंदोलन करशील, मोठी मूव्हमेंट उभा करशील. म्हणलं पॉलिटिक्समध्ये काम केलं त्यामुळे मला माहिती असं काही होणार नाही आहे, मी थोडा डिल्युजनल नाही आहे. मला माहिती आहे मी जर वापस गेलो तर लोक येणार नाही, पण मला जाणं गरजेचं आहे कारण की आज मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोललेले हे लोक. मला जायचं आहे वापस माझ्या देशात आणि मला सांगायचं की मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही आहे, मी याच एक देशाचा नागरिक आहे, याच देशात मी वाढलेलो आहे. असं आहे की आत्ता जेनझीचे जे व्हिडिओज होते, जी तरुण पिढी तुझ्या आंदोलनामध्ये खूप जास्त सक्रिय होती, अग्रेसिव्ह होती आणि बऱ्याच गोष्टी ती मोकळेपणाने बोलली. अगदी भाषा त्यांची खूप वेगळी होती. जी मला शिवीबद्दल विचारायचं आहे. नाही शिव्या तर आहेतच, पण मोदींबद्दलही अनेक शब्द वापरले गेले. त्यावरच येतोय शिवांबद्दल तोच व्हिडिओ. पण आता असं आहे की आता हेच जेनझीमधले काही तरुण काही तरुणी सोशल मीडियावर माफीचे सुद्धा व्हिडिओ ट्विट करतात. त्यांना पश्चाताप होतोय आंदोलनामध्ये सक्रिय होऊन ते जे काही बोलले त्याबद्दल काय जर वाटतं? रात्री 12 वाजता पोलीस त्यांच्या घरी जाणार असेल तर काय वाटेल त्यांना? चुकीच केली वाटेल ना. पोलीस जर जाऊन म्हणतील घरी जाऊन, मला फोन आलेले ज्या लोकांनी
ज्या लोकांवर हे सगळं होतं ना, मला फोन करून सांगितले काल रात्री पोलीस आमच्या घरी आली, पोलिसांनी आम्हाला धमकावलं की जर तुम्ही याच्यानंतर परत असं काही केलं तर पुढच्या वेळेस तुम्ही अरेस्ट होसाल. कोणत्या 19-20 वर्षाच्या मुलाला त्याचं करिअर रिस्क करावं वाटेल? मी जर 19-20 वर्षाचा असतो मी तेच केलं असतं, कारण की माझ्या पुढं माझं सगळं करिअर होतं. आज 30 वर्षाचं झाल्यानंतर मला ती कुठं समज आली, हिंमत आली आहे की नाही, गरज पडली तर जेलमध्ये जायला तयार आहे मी. पण ते 19-20 वर्षाची मुलं आहे. आणि तुम्ही विचारलं नाही पण मी त्या व्हिडिओकडे येतो जिथे एक मुलगी शिवीगाळ करते. मी शिवीगाळीचं समर्थन करत नाही, पण मला वाटतं शिवीगाळ हा अपराध नाही आहे. आता मी तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही हात वरती करून उत्तर द्यायचं. तुमच्या घरात कधी शिवीगाळ झाली आहे की नाही? झाली आहे? हात वरती करू शकता. माझ्या घरात झालेली मी सांगतोय, हात वरती करू शकता. झाली आहे सगळ्यांच्या घरात. शिवीगाळ हा क्रिमिनल ऑफेन्स आहे का? नाही नाही, का कोणाला करतो म्हणजे? पंतप्रधान पद माणूसच जे आहे ना? आहे, माणूस वेगळा, पंतप्रधान पद संविधानिक. अमेरिकेमध्ये ट्रम्पबद्दल काय काय बोललं जातं ते तुम्ही वाचा ती एकदा. अमेरिका आहे, हा नाही, भारत आहे. डेमोक्रेसी आहे ना दोन्हीकडं. नाही, तिथे डेमोक्रेसी वेगळी आहे, नाहीये. इथली डेमोक्रेसी वेगळी आहे. नाही, पण डेमोक्रेसीचं काय असतं? व्हॉट डज डेमोक्रेसीचा एसेन्स काय? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. त्याच्यात मी अगदी म्हणतो शिवी देणं क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे. जे ती बोलली त्याचं मी समर्थन करत नाही, पण त्याच्यामुळं तिच्यावर FIR केला पाहिजे का? मग जर तुम्ही तिच्यावर FIR करताय तर मग जे इतक्या वर्षापासून IT सेलवाले महिलांना ट्विटरवर घाणघाण शिव्या देतात, रेपच्या धमक्या देतात आणि बायोमध्ये लिहितात फॉलोड बाय PM मोदी, त्यांच्यावर FIR का नाही होत? रमेश बुधिवडी पार्लमेंटमध्ये बसून एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटला काय शब्द वापरला होता त्यांच्यावर FIR का नाही होत? योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला, त्यांना माहिती नव्हतं रेकॉर्डिंग चालू आहे, त्यांनी एक अपशब्द वापरला. योगी आदित्यनाथवर काय FIR नाही झाली का? मग दोन कायदे आहेत. मुख्यमंत्री शिवी देऊ शकतो, तरुण शिवी नाही देऊ शकत. पंतप्रधान शिवी देऊ शकतो, तरुण शिवी नाही देऊ शकत. पंतप्रधानांनी स्वतः 50 करोड की गर्लफ्रेंड हे बोललेले. पंतप्रधान म्हणताय ना तुम्ही, मोठी पोझिशन आहे. नाही पण अभिजित सर एक मिनटं प्लीज, आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस, कारण की ह्या यंगर जनरेशनला विच हंट केल्या जाते. ते जे एक मोमेंट ऑफ हीटमध्ये ज्या गोष्टी ज्या बोलल्या आहेत त्या. नाही, मला त्याच्याचबद्दल तुला ते बोलणं जास्त सोपं होईल म्हणून मी विचारतो. मुद्दा असा आहे की फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, सगळं मान्य आहे. जनरेशन यंग आहे, त्यांच्या भाषा, त्यांच्या भावना जास्त तीव्र आहेत, हेही आपण समजू शकतो. प्रश्न पंतप्रधान असण्याचा किंवा नसण्याचा नाहीच आहे. कुणीच घाणेरडी भाषा सार्वजनिकरित्या वापरू नये, I agree with आणि that. जेन झीने तर मुळीच वापरू नये, कारण त्यांचं वय लहान आहे, Yes. अनुभव लहान आहे, त्यामुळं त्यांनी भाषेची मर्यादा पाळावी, बिलकुल. असं म्हणण्यामध्ये काय गैर आहे? नाही, काही गैर नाही सर, मी त्यावर बोलतच नाही. मी स्वतः सुरुवात कारण इथूनच असं केली. होतं की आत्ता तू जे म्हणतोयस त्याच्यामध्ये असा त्याचा अर्थ होतोय की दिली शिवी तर बिघडलं काय? नाही नाही, मला तुम्ही कंप्लीट करू द्या, कारण की मला असं दाखवायचं आहे, मला हे सांगायचं आहे तुम्हाला की दोन गोष्टी होत आहेत. इथं एका मुलीने तो अपशब्द वापरला, मी त्याचं समर्थन करत नाही आहे, पण तिचं जे हॅरॅसमेंट होतं आहे ते चुकीचं आहे. एका लहान मुलीच्या मागं पूर्ण सिस्टम लागलेले, पूर्ण पोलीस लागलेली, पूर्ण IT सेल लागलेला आहे. तिची मेंटल स्टेट काय असेल? ती बोलली, हिटेड ऑफ द मोमेंटमध्ये बोलली, तिला तुम्ही समजवा ना की हे चुकीचं आहे, असं नको करू. माझ्या लहानपणी मी जर काही चुका केल्या सर, माझ्या घरच्यांनी मला समजावलं, मला माझ्या मित्रांनी समजावलं, किंवा जे दुसरे कोणी शाळेतले लोक टीचर असतील त्यांनी समजावलं. लहान मुलींना समजावा तुम्ही त्यांच्या मागं पोलीस पाठवू नका FIR साठी. आताच मुद्दा असा आहे की कालच जो पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ आलेला तेही तेच आहे बोलले. त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की माफ करा त्यांना, Yes. सोडून द्या. आणि त्याबद्दल काय वाटतं? प्रधानमंत्र्यांना मला एवढंच म्हणायचं, सर तुम्ही रील बनवली, खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यात तुम्ही माफ केलं. तुमच्या पोलिसांनाही सांगा त्याच्यावर लागलेले केसेस वापस घ्या, कारण की ती लहान आहे. चुकी झाली तिच्याकडून, तिला समजून सांगा की ही चुकी करू नको. पण FIR जर आपण शिवीगाळीवर करत आलो ना सर, तर आपल्या देशात एक घर असं नाही जिथे FIR होणार नाही. मग आणि सगळ्यात जास्त FIR जे होतील ते नेत्यांवर होतील. नेते कशी शिवीगाळ करताय सगळ्यांनी माहिती, ऑन कॅमेरा पाहिलेलं आहे. सुरुवातीला आंदोलन ज्यावेळेस झालं होतं, आम्ही पण त्याचे साक्षीदार आहेत, त्याचा प्रतिसाद देखील आपण पाहिलेला आहे. त्याही वेळेस सोनम वांगचुक आले होते, त्यांनी सांगितलं, त्यांनी कालावधी दिला की एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही हे संपवा, नाहीतर मी अन्नत्यागाला बसेल. वांगचुक अन्नत्यागाला बसले आणि त्यानंतर त्यांना उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर खरा प्रतिसाद, त्या त्यागाचाच खरा हा प्रतिसाद होता असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु आत्ता असं झालं आहे की सोनम वांगचुक हे त्यांच्या गावी गेलेत,
ते आता त्यावरती या सगळ्यावरती काहीही पुढे बोलत नाहीत. नेमकं काय असं घडलंय की ते बोलत recover नाहीत करतायत, ते recover किंवा ते यापासून काही दूर जात आहेत का? नाही अजिबात असं काही नाही. सोनम सरांनी जे अनशन तोडलं ते कंडिशन त्यांची हीच होती. त्याच्यातली सर्वात मोठी कंडिशन ही होती की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे सरकारने तंग करू नये, ज्यांनी पीसफुली प्रोटेस्ट केलेला आहे त्याच कंडिशनवर त्यांनी तोडलं आणि तीच कंडिशन आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आणि सोनम सर अजिबात डिस्कनेक्टेड नाही आहे. हे आंदोलन जे मोठं झालं ते सोनम सरांच्या त्यागामुळंच झालं. त्यांनी एका प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकून या देशाला जागरूक केलेलं आहे आणि आता ते रिकवर करताय. मी रिकवर करतोय सर. आज मी येणार नव्हतो, पण आता तुम्ही सगळे लोक मुंबईवरनं आले होते. एक कमिटमेंट मी दिलेली होती, त्यामुळं मला येणं भाग होतं. पण सरी रिकवर करतायत, आम्ही रिकवर करतो. आमची टीममधले बरेचसे लोक आता स्वतःच्या घरी थोडा टाईम स्पेंड करतायत. त्यात पण एक आता जो उल्लेख झाला होता की त्यामध्ये जो भाषण केलं होतं राजीनाम्यानंतरचं, त्यामध्ये सोनम वांगचुकचा उल्लेख नव्हता. यामुळे देखील टीका झाली. मी स्वतः केलं. 2 फेजेसमध्ये मी बोललो आहे. पहिला जेव्हा मी बोललो तेव्हा मी फक्त ते झुकती आहे दुनिया झुकानेवालाच चाहिए. त्याच्यानंतर स्टेजवर खूप जास्त गर्दी झाली होती. त्याच्यानंतर मी स्वतः सोनम सरांचा फोटो घेऊन फोटो वरती केलेला आहे. पण त्याच्यामध्ये जो सोनम वांगचुक यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी सोडून दिली होती. तर मग तुमच्यामध्ये असं काही मतमतांतर होती का? अजिबात नाही. हे आधीपासून मी सरांना बोलायचो की सर तुम्ही तुमचं अनशन तोडा. रेझिग्नेशनची जी डिमांड आहे ती मी पुढे घेऊन जाईल, CJP पुढे घेऊन जाईल. आम्ही आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत राजीनामा होणार नाही. हे सरांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो आणि सरांनी जे केलं ती आमची इच्छा होती की त्यांनी उपोषण तोडा. सरांची जी ही इच्छा होती उपोषण तोडायची ती ही होती की नीटचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या हातातून उपोषण तोडायचं. पण या सरकारने त्यांना कोणाशी भेटूच नाही दिलं. फक्त JP नड्डा भेटायचे. पण त्यांना राजीनामा हवा होता का नको पाहिजे होता. पण मग त्यांनी त्यांच्या मागणीमध्ये तर नाही त्याचा उल्लेख नाही, त्यानंतर आम्ही पुढे नेलं ना ते. पण त्यांनी नाही नाही, माझं बोलणं झालं आणि मी म्हणलं सर नाही त्यांच्या मागण्यांमध्ये राजीनाम्याचा सर उल्लेख याचं काय ना मग काय मग आपण काय सोनम सरांची मरायची वाट बघायची का? जर सोनम सर मेले असते नाही तो भाग मला वेगळा. हा खूप लोक प्रश्न विचारतात. मी त्यामुळे बोलतोय की काही लोकांना असं वाटतं की सोनम सरांनी अनशन तोडून कॉम्प्रोमाइज केलं. आपण कशाची वाट बघत होतो? मग जर सोनम सर मेले असते तरच आपण मांडलं असतं का त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केले? कुठं ना कुठं जाऊन ते उपोषण त्यांना तोडावं लागणार होतं, कारण की 26 दिवस झाले होते. मी 3च दिवस उपोषण केलं आहे. मला कळलं आहे किती वाट लागते शरीराची. मी अजूनही त्याच्यामुळे तेव्हापासूनच मी आजारी पडणं सुरू झालेलं आहे. तर 26 दिवसाचं जे उपोषण होतं ते खूप कठीण होतं आणि त्याच्यानंतर त्यांना उपोषण तोडणं गरजेचंच होतं. सर जर त्यांनी उपोषण तोडलं नसतं. मग तुम्हीच सांगितलं होतं की तुम्ही ती मागणी रेटू नका पुढं. आम्ही तर आधीपासून त्यांना तेच सांगत होतो. आधीपासून ते सांगत तुम्ही तुमच्या उपोषण सोडण्यामध्ये राजीनाम्याचा मुद्दा तुम्ही घेऊ नका, तो आम्ही घेऊ असं तुम्ही आम्ही त्यांना आधीपासून तीच रिक्वेस्ट करत होतो. पण जेव्हापासून त्यांना उचलून नेण्यात आलं तेव्हापासून आमचं काही कम्युनिकेशनच नव्हतं. कारण की जसं मी आधी सांगितलं त्यांची वाईफ पण जेव्हा त्यांना भेटायला जायची फोन कॅरी करून नव्हते देत. त्याच्यामध्ये एक मुद्दा आणखीन त्याला येतो जोडूनचा असा की असे पेपर फुटण्याच्या घटना बाकी ठिकाणी घडल्या आणि खास करून आता या आंदोलनामध्ये आप होतं, तुझा संबंध आपशी आहे. पंजाबमध्ये पेपर फुटला, तिथल्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल तर CJP काही बोलत नाही, त्याच्यासाठी काही उपोषण करत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करत नाही. मग तिथला पेपर फुटणं काही कमी महत्त्वाचं आहे का? मी कधी म्हणलं असं कमी महत्त्वाचं? सर आमचं आंदोलन आताच तर संपलंय. मला घरी येऊन 2च दिवस झाले आणि जसं मी सांगले हे आमचं पहिलं आंदोलन होतं ना सर. सुरुवात केली आम्ही. याच्यानंतर जिथं जिथं गरज पडेल तिथं करू. मग आम आदमी पार्टी असो कुठलीही पार्टी असो, जिथं गरज पडेल आम्ही तिथं करू सर. पण आता सायमल्टेनियसली आम्ही किती सगळ्या गोष्टी करायच्या हे पण तर बघावं लागेल ना. पुढे जाऊन करू ना सर. गिव्ह अस सम टाइम. मी तेच म्हणतोय. बरं, आता मी चेन्नईला जाऊन आलो तर तिथं CJPच्या आंदोलनाला तितका यश नाही मिळालं. याचं कारण तिथं एकाच वेळेला 2 आंदोलनं सुरू होती. अच्छा. एक होतं ते CJPचं होतं फेअर नीटसाठी आणि तिथं दुसरं आंदोलन जे होतं ते तिथल्या बाकी प्रॉमिनंट पक्षाचे लोक, तरुण विद्यार्थी यांचं नो नीटसाठी. तर फेअर नीट का नो नीट त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये काही? आम्ही त्याच्यावर विचार करतो. आमचं जे आम्ही डिमांड चार्टर बनवलं होतं त्याच्यात आम्ही असं सांगितलं होतं की द स्टेट शूड हॅव द ऑप्शन टू ऑप्ट आउट. जर त्यांना असं वाटत असं स्टेट गव्हर्नमेंटला की त्यांच्या स्टेटसाठी गरजेचं नाही नीट, कारण की नीटच्या आधी आपल्या इथं मेडिकलच्या एक्झाम्स व्हायच्या, लोक डॉक्टर बनायचे. सो वी आर गोइंग टू CET होते आपल्या इथं. येस. आपण व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. खरं तर ती प्रत्येकाची गरज आहे, त्यात काही नाही. मात्र या आंदोलनामध्ये एक गोष्ट अशी घडली की तुमचे प्रवक्ते ज्यांनी बर्गर खाल्ला म्हणून त्यांची हकालपट्टी झाली. नेमकं काय झालं होतं? नाही, ते बर्गर खाल्ल्यामुळे होतं झालं. त्याचं रिझन हे होतं की स्टुडंट्सला ज्या दिवशी मारहाण करण्यात आलेली होती आणि आम्ही सगळे दवाखान्यात होतो. मी स्वतः RMLला रात्री 12:30-1 वाजता होतो. माझ्यासोबत सौरभ, वैष्णवी, आफरीन सगळे होते, रत्ना होती. आणि त्यावेळेत त्यांनी तो व्हिडिओ काढला
आणि ते असं म्हणायचं की मेरे को अगर बर्गर खाना है तो मैं खाऊंगा. बर्गर खाण्याची प्रॉब्लेम नाही, पण मला ते वाटलं की थोडं इनसेन्सिटिव्ह होतं ते जेव्हा स्टुडंट्सला एवढं मारण्यात आलेलं आहे त्या दिवशी ते दॅट कुड हॅव बीन अवॉइडेड. आणि जेव्हा आम्ही त्यांना ते सांगायला गेलो की दिस वॉज इनसेन्सिटिव्ह ते त्यांना समजून येत नव्हतं, त्यामुळे ते झालं. अभिजित, एक तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात एक आंदोलन झालं आरक्षणासाठी, सामाजिक आरक्षणासाठी. दुसरीकडे तुमचं आंदोलन आहे की परीक्षा पद्धती पारदर्शकतेसाठी. तुम्हाला असं वाटतं ह्या सामाजिक न्याय मागण्या एकत्रित लढल्या जाऊ शकतात, किंवा सामाजिक आरक्षणाची मागणी कुठेतरी CGPच्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठेतरी अडथळा आणू शकते? सर, मला याच्यावर थोडा अभ्यास करावा लागला. मी नवीन आलेलो आहे याच्यात आता आंदोलनामध्ये. मला अनुभव नाही आंदोलनाचा, मला अनुभव नाही जास्त, कारण की पॉलिटिकल पार्टीमध्ये जे मी काम केलेलं आहे ते खूप लिमिटेड काम केलेलं आहे आणि ते पण माझं सोशल मीडियापुरतंच लिमिटेड काम होतं. तर जोपर्यंत मी पूर्णपणे काही अभ्यास करत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही सर. आणि मला असं वाटतं की सर सगळ्या मागण्या घेऊन जर सोबत आंदोलन केलं, आम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ, पब्लिकही कन्फ्यूज होऊन जाऊन की नक्की करायचं काय आणि कोणती मागणी मान्य झाली की थांबायचं आणि कोणती मागणी होईपर्यंत पुढं जायचं आहे. एक वेगळा प्रश्न अभिजित पण विचारायचा आहे. सामाजिक न्यायाच्या ज्या काही लढ्या असतील त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असेल सर. एक वेगळा प्रश्न विचारते. आपण जी चर्चा करतोय त्याच्यापेक्षा वेगळा. परवा कृष्णाशी बोलताना तुझी आई म्हणाल्या होत्या की आता अभिजित घरी आलाय, आता आम्हालाही वाटतं की त्याचं नाही, लग्न नाही, झालं नाही, पाहिजे. आणि मग लगेच तुम्हाला आला उद्धव ठाकरेंचा फोन. त्यांनी बहुतेक आईचा इंटरव्ह्यू पाहिला असेल, मग त्यांनी तुम्हाला लग्नाबद्दल विचारपूस केली होती. तर आता हे जर थोडासा ब्रेक घेतलेला आहे, काय काय ठरवलं आहे या ब्रेकमध्ये? लग्नाचं तर अजिबात ठरवलं नाही आहे. नाही नाही. आणि आम्ही तर ऐकलं की ठरलंय म्हणून. नाही नाही नाही, अजिबात नाही. आणि घरच्यांनाही सांगितलं आहे की थोडं शांत बसा तुम्ही. पण ते ना एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये काय असतं, किती जग इकडच्या तिकडं झालं तरी काही आम्हाला घेणं देणं नाही. लग्न कधी आहे, मिडल क्लास फॅमिलीचं तेच असतं. आता काय तुझं आधी लग्न कोंढाण्याचं असं असं येस, जसं तानाजी मालुसरे म्हणले होते, आधी लग्न कोंडाण्याचं. अभिजित, उल्लेख उद्धव ठाकरेंचा निघाला म्हणून. येस सर. 20 तारखेपर्यंतचं आंदोलन आणि 20 तारखेच्या नंतरचं आंदोलन हे वेगवेगळं आहे. तोही मान्य करशील, सगळेच मान्य करतात. विरोधी पक्षांचं या आंदोलनामध्ये येणं, सक्रिय राहणं, त्यांचे कार्यकर्ते तिकडे येणं, हे किती इम्पॅक्ट करून गेलं? शिवाय डाव्या संघटनांचे काही लोक तिकडे उपोषणाला बसले होते, ते किती महत्त्वाचं होतं? आणि सेम डे 20 तारखेलाच राहुल गांधींनी वेगळं एक आंदोलन करणं, तर या सगळ्यांकडे कसं पाहतोस तू? सर, मला वाटतं दिस वॉज अ ब्युटिफुल एक्झाम्पल. जेव्हा आपण सगळे कलेक्टिव्हली ॲज अ सिटिझन ऑफ दिस कंट्री काम करतो, तेव्हा जर एक नागरिक म्हणून आपण जर सगळे एकत्र आलो तर वी कॅन डेफिनेटली डू समथिंग गुड. आणि मला वाटतं सगळे विरोधी पक्ष असो, जेवढ्याही ऑर्गनायझेशन्स होत्या, त्यांनी याचंच एक खूप मोठं उदाहरण दिलेलं आहे. केजरीवालांनी तर ते राहुल गांधींच्या आंदोलनावरनं राजकीय कमेंट्स करायला सुरुवात केली की काँग्रेस हायजॅक करू पाहते वेगळं आंदोलन सुरू करून. आता ते त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स असेल, ते पॉलिटिकल पॅटर्नमध्ये मी पडणार नाही. ते एकमेकांवर जे आरोप करायचे ते करू द्या त्यांना. पण तुला अपेक्षा होती की राहुल गांधी तिथं येतील, यावे त्यांनी अशी? नाही, आम्ही रिच आऊट केलेलं आणि पवन खेडा जी आलेले, आम्ही सगळ्या पार्ट्यांना रिच आऊट केलेलं होतं. काही नेते स्वतःहून आले, कारण की पार्टींच्या चीफला आम्ही कोणीच रिच आऊट नव्हतं केलं. आम्ही जे होतं ते लीडर ऑफ द जे हाऊस होते किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट्स जे होते, आम्ही त्यांना रिच आऊट करत होतो. त्याच्यात काँग्रेसची लोक आले, समाजवादी पार्टीची आले, आम आदमी पार्टीची आले, TMCची आले, शिवसेनेची आले. आणि जे पार्टींचे चीफ होते ते स्वतःहून आले, मलाही माहिती नव्हतं. नाही, तो जेव्हा जंतर मंतरचं आंदोलन म्हणजे 20 तारखेला त्याच्या आधी सोनम वांगचूक यांना घेऊन गेले आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अभिजित दिपके दोनदा ऑन कॅमेरा रडताना दिसले. आपल्यासारखा तरुण जेव्हा पुढे काय करायचं हे कळत नाही तेव्हा डोळ्यातनं पाणी येतं, रडायला लागतो. म्हणजे मी सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, तेव्हा अत्यंत भावूक. आणि त्यावेळेस म्हणजे वांगचूक यांना घेऊन जाताना भावूक वाटलं होतं की असं होईल आणि इतकं यश मिळेल. कारण तिथे पत्रकार आणि आम्ही सगळे चर्चा रोज करायचो, तिथे आंदोलकांची चर्चा करायचो. और हफ्ताभर रहना पडेगा, और महिनाभर रहना पडेगा. अजिबात नव्हतं वाटलं सर. म्हणजे एक दिवस आधीपर्यंत पण आमची हीच चर्चा होती की करायचं काय आता, किती दिवस बसायचं. मग आम्ही मजाकमध्ये बसायचो, मजाकमध्ये बोलायचो आम्ही की 15 ऑगस्ट जो स्वातंत्र्य दिवस आहे तो जंतर मंतरवरच करू आपण यावेळेस. पण कधीच वाटलं नव्हतं मला असं होऊ शकतं, हे शक्य आहे. आणि रडायचं कारण सर हे होतं की सोनम सरांना जेव्हा उचलून नेण्यात आलं तेव्हा मी रोज जंतर मंतरवरच झोपायचो सरांसोबत. सकाळी 6:30ला आम्ही दोघं उठायचो, थोडी चर्चा करायचो आणि 7 वाजता मी निघून जायचो तिथून. अनिश गावंडे, आपल्या भरपूर लोकांना माहिती असलेले जे स्पोक्सपर्सन आहे NCPचे, तो माझा एक चांगला मित्र आहे. तर त्याच्या घरी मी आंघोळ करायला जायचो. तर मी आंघोळ करायला गेलो तिकडं आणि मी तिथं पोहोचलो आणि तेवढ्यात फोन आला, सरांना उचलून नेण्यात आलं आहे. मी निघायचा प्रयत्न केला. पोलिसांनी मला, दिल्लीच्या पोलिसांना मारायला खूप आवडतं.
बाकी कोणती गोष्ट असो का नसो, पण त्यांना ना मारायला खूप आवडतं. हे मी पाहिलं आहे दिल्ली पोलिसांचं. तर 5-6 पोलीसवाल्यांनी मला तिथंच पकडलं, मला मारलं, मला रस्त्यावर घासून असं त्यांनी खाली बेसमेंटमध्ये दाबून ठेवलं, जोपर्यंत सोनम सरांना ते उचलून नाही नेत. तर मला एक असं झालं की जर मी आज इथून गेलो नसतो तो कदाचित सोनम सरांना उचलण्यात नसतं आलं. तर ते माझ्या आत एक गिल्ट होतं आणि मला असं वाटलं की माझ्या चुकीमुळे सोनम सरांना उचलून नेण्यात आलं. आणि दुसरं रडणं जे मी म्हणतोय की त्याचं सर तू reason एकदम हे शांत होतं की- झाला, बाजूला आला आणि एकदम डोळ्यातनं पाणी, तब्येत तुझी डाऊन झाली होती, त्यात तू मध्ये मध्ये भाषण करत होता. त्याचं कारण हे होतं की सर जेव्हापासून CJP बनली पहिले तर एक हे म्हणणं होतं की हे सोशल मीडिया ट्रेंड बनकर रह जाएगा, इसका कुछ होगा नहीं, हे फक्त सोशल मीडियापुरतं लिमिटेड राहणार आहे. मग म्हणलं ठीक आहे इंडियात येऊ. मग जेव्हा इंडियात आलो तेव्हा म्हणण्यात आलं की इंडियात आले तरी लोक जमिनीवर येणार नाही. लोक आली 6 तारखेला, पण 6 तारखेनंतर परत म्हणले की 20 तारखेला काय होणार नाही. 20 तारखेला लोक आली, मग त्याच्यानंतर परत म्हणण्यात आलं की 200-300 लोक आली, त्याच्याने काय होणार, गर्दी येत नाही आहे, जंतर मंतरला गर्दी येत नाही आहे. त्याच्यानंतर आले की तुम्ही तर बसून राहताय, गर्दी पण येते, पण ही सरकार काय मागं सरकणार नाही, या सरकारमध्ये राजीनामे होत नाही. मला प्रत्येकजण येऊन हेच सांगत होता, इव्हन जे पॉलिटिशियन्स आहे ते काळजीपूर्वक एका काळजीच्या इंटेन्शनी ते हे सांगायचं की किती दिवस बसणार आहे तुम्ही, हे लोक नाही सरकणार मागे, हे लोक नाही घेणार राजीनामा. जे रिपोर्टर्स यायचे रिपोर्टर्स पण मला येऊन हेच सांगायचे की किती दिवस बसणार आहे तू, हे लोक राजीनामा नाही घेणार, हे लोक कधीच कोणाचं ऐकत नाही. प्रत्येक वेळेस जो कोणी व्यक्ती मला भेटत होता मला हेच सांगत होता की राजीनामा होणार नाही, तू बसू नको, तू आंदोलन संपवून टाक. कोणी वाईट इंटेन्शननी सांगायचं, पण मेजॉरिटी ऑफ द पीपल मला चांगल्या इंटेन्शननी सांगायचे, ज्यांना काळजी होती आमची. तर जेव्हा तुम्हाला रोज सांगण्यात येतं की राजीनामा होणार नाही आहे, राजीनामा होणार नाही आहे, का बसून राहतोय, जेव्हा रोज सांगण्यात येतं की आंदोलन सक्सेसफुल होणार नाही आहे, लोक येत नाही आहे, गर्दी येत नाही आहे, आणि गर्दी आल्यावर म्हणते की गर्दी आली, राजीनामा होणार नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा कळतं की राजीनामा झाला आहे तेव्हा कुठं ना कुठं असं वाटलं की जगाचं न ऐकता मनाचं ऐकलं आणि नशिबाने ते बरोबर होतं. पण अभिजित, म्हणजे हाच मुद्दा आहे की या सरकारमध्ये आजपर्यंत कितीही आंदोलनं झाली आणि कितीही मोठ्या पक्षांनी नेत्यांनी केली तरी राजीनामे नाही झाले. तुम्हाला तुमच्या आंदोलनालाही वाटत नव्हतं, तुम्हाला सांगितलंही हे जात होतं की हे राजीनामा होणार नाही, तरीही राजीनामा झाला. तर सरकारनं तुमच्या आंदोलनाकडं जास्त सिरियसली बघितलं, जास्त संवेदनशीलतेनं बघितलं. संवेदनशील तर नाही म्हणणार नाही, कारण असं आहे की अदरवाईज राजीनामा तुमचीही अपेक्षा नसताना त्यांनी राजीनामा घेतला, तर त्यांनी तुमच्या म्हणजे जी काही मारहाण झाली वगैरे त्याच्या पलीकडे जाऊन नंतर ह्या मुलांचा हट्ट बघून त्या बालहट्टापुढं सरकार नमलं, कारण त्यांना असं वाटलं की ह्या मुलांचं ऐकलं पाहिजे. तर ही संवेदनशीलता का तुला वाटत नाही, हा एक भाग. आणि दुसरा मुद्दा की जर ते नसेल तर मग राजीनामा घेण्याच्या मागचं कारण काय? एक तर मी गोष्टही अजिबात मानणार नाही की हे संवेदनशील होऊन त्यांनी तो निर्णय घेतला, असं काही नाही आहे. त्याच्यानंतरही लाठीचार्ज सुरू ठेवला त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी लाठीचार्ज झाला, मी पोलिसांना स्वतः जाऊन कन्फ्रंट केलेलं आहे. त्यानंतरही CP मध्ये लाठीचार्ज चालू होता 2-3 दिवस अजून. आम्ही पोलिसांना सांगत होतो लाठीचार्ज थांबवा. तर ही सरकार संवेदनशील काही नाही. यांना वाटलं प्रधानचा राजीनामा नाही झाला तर पंतप्रधानाचा राजीनामा होऊन जाईल. पंतप्रधानाला वाचवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला, दुसरं काही कारण नाही. 20 तारखेला जी गर्दी आली त्याच्यानंतर सरकारला कळलं की हे आंदोलन जंतर मंतर पुरतं लिमिटेड नाही आहे. त्यांना कळलं आता राग हा देशभर पसरलेला आहे आणि जर आताही आपण राजीनामा घेतला नाही प्रधानांचा तर मग प्रधानांचा राजीनामा करावा लागेल. एक असं बोललं जातं की त्या आंदोलनामधून काहीतरी आणखीन भयंकर असं काहीतरी घडू शकेल त्या आंदोलनामध्ये, अशा प्रकारचे असे काही रिपोर्ट्स वगैरे होते की ज्याच्यामुळं ते टाळण्यासाठी सरकारनं. माझ्यासाठी जे सगळ्यात भयंकर होतं ते तर झालं. 12 वर्षांच्या मुलींचे डोके फोडण्यात आले, मुलींच्या प्रायव्हेट पार्ट्सवर पोलिसांनी लाठ्या मारल्यात, पेलेट गन्स वापरल्यात. एक मुलगा अजूनही हॉस्पिटलमध्ये, त्याचं विजन जाऊ शकतं. एका मुलीच्या इथं लाठी मारल्यामुळं ती तिथं जागीच ती बेशुद्ध पडली आणि ती अजूनही हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल आहे. यापेक्षा जास्त वाईट काय असू शकतं? माझ्यासाठी जे सगळ्यात जास्त डेंजर होतं ते मी 20 तारखेलाच पाहिलं आहे. सरकारसाठी सगळ्यात जास्त डेंजर हे असू शकतं की आता सरकार विरोधात सगळे लोक झाले तर उद्या सरकार जाईल. त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची होती, पण आमच्यासाठी जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करायला आले होते ते महत्त्वाचे होते. शेवटचा 2 प्रश्न आहेत माझे. एक पहिला प्रश्न, CJPचा जन्म परदेशात झाला,
त्याचा जन्म होण्यापूर्वी, आंदोलनाच्या अगोदर आणि आंदोलनाच्या नंतर एक सातत्यानं आरोप होतो की यांना परदेशी फंडिंग आहे. तर याबद्दलचं काय आहे नेमकं? अमित शहा असताना जर परदेशातून पैसा येतोय, परदेशातून कंट्रोल होतोय, तर मग हे चाणक्यचं फेलियर आहे. मग कसले होम मिनिस्टर ते असताना कसं काय असं होऊ शकतं? दुसरा प्रश्न, जंतर मंतर अण्णाच्या आंदोलनातून आप पार्टी जन्माला आली, त्यावेळेस त्यांच्याकडनंही खूप साऱ्या अपेक्षा होत्या, त्याबद्दल तुम्हीही काम केलं. आपबरोबर जोडले तुम्ही कसे गेले आणि काय कुठला मुद्दा असा किंवा काय झालं की तुम्ही त्याच्यापासून विभक्त झाले? कारण आता पण तुमच्याकडून अपेक्षा, त्यावेळेस त्यांच्याकडनं पण अपेक्षा वाढलेल्या होत्या. पुण्यात शिकायला होतो तेव्हा, आणि शिकताना मला एक इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी दिसली, तर त्या इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीमुळं मी गेलो आणि मला एकंदरीत ते एक चांगलं वाटलं होतं. जी एज्युकेशन आणि हॉस्पिटल जर त्यांनी मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये आणलं होतं, की सरकारी शाळांची गोष्ट होती, सरकारी दवाखान्यांची गोष्ट होती, ते मला आवडलं होतं आणि म्हणलं यार याच्यात आपण काही केलं पाहिजे. त्यामुळे मी जॉईन केलं. आणि बाहेर जाण्याचं कारण हे होतं की पैसे जास्त भेटत होते. 30,000 माझं घर चाललं नसतं, त्यामुळे वाटलं बाहेर जाऊन सेटल होऊ, चांगला पैसा कमवू. आत्ता जस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आली तुमच्या आंदोलनासंदर्भातली. आधी त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, पण आत्ताची प्रतिक्रिया ती होती अशी की आंदोलन संविधान विरोधातलं आंदोलन आहे आणि हे आंदोलन देश विरोधातलं आहे, याला केस स्टडी म्हणून अभ्यास केला पाहिजे. तर काय तुझी काय असेल रिॲक्शन याच्यावर? मग संघाची पहिली प्रतिक्रिया. सरकारने देशविरोधी लोकांचं ऐकलंय. JP नड्डा देशविरोधी लोकांसोबत टेबलवर बसून निगोशिएट करत होते. संविधान विरोधी लोकांसोबत बसून तुम्ही टेबलवर बसले, तुम्ही संविधान विरोधी लोकांसोबत, आणि संविधान विरोधी लोकांचं तुम्ही ऐकून राजीनामा दिला. मग काय बोलताय तुम्ही? आणि मला वाटते RSSनी संविधानाबद्दल तर बोलूच नाही. अभिजित, आता सध्या सगळे विरोधी पक्ष, प्रामुख्याने काँग्रेस, आपण बघतोय लोकसभेत, राज्यसभेत नीट पेपर फुटी विरोधात अमित शहा का बोलत नाही असा प्रश्न विचारत आहेत आणि अमित शहा सभागृहात येत नाही आहेत. याबद्दल तुझं काय मत आहे? अमित शहा अजून कोणत्या स्टुडंट्सवर AK-47 चालवायची, पेलेट गन्स चालवायचा आहे, लाठीचार्ज कुठं करायचा आहे त्याचा विचार करत असतील, आणि ते विचार नसेल करत तर मग कुठले आमदार फोडायचे, कुठले खासदार फोडायचे त्याचा विचार करत असतील. दोज आर हिज टू एक्सपर्टीज. तू आप पार्टीशी जोडला गेलेला होता. तुझ्या आंदोलनाची अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी तुलना म्हणजे दोघांशी एकमेकाचे संदर्भ दिले जात आहेत. तुझ्याकरता हे दोन आंदोलन कसे वेगवेगळे आहेत, किंवा तू त्या आंदोलनातून काय प्रेरणा घेतलेली होतीस, किंवा तुझ्याकरता हे आंदोलन कम्प्लिटली वेगळं आहे कारण तू आपशी काम केलेलं आहेस, त्या आंदोलनाचा भाग होतास म्हणून? मी हा प्रश्न थोडक्यात विचारतो की तू छोटा किंवा तरुण अण्णा आहेस का? नाही, असं म्हणू नका. जेनझीला आवडणार नाही, त्यांना कोणाशी कंपॅरिझन झालेलं आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, अण्णा आंदोलन झालं होतं सर, तेव्हा मी शाळेत होतो. मी तेव्हा नव्हतो ॲक्टिव्ह, पार्टिसिपेट मी नव्हतं केलं. मला नाही आठवत, मी फक्त TV वर काय पाहिलं असेल. तर तेव्हा काय घडलं मला एवढं काही माहिती नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की UPAची जी गव्हर्नमेंट होती आणि तेव्हा करप्शन खूप मोठा मुद्दा होता, त्याच्यावरती आंदोलन होतं. आणि दुसरं आंदोलन हे तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुठलं आंदोलन ऑर्गनाईज केलेलं आहे. पण मला असं वाटतं ना, आपल्या देशात जेव्हाही कुठलं आंदोलन होईल आणि जेव्हा ते पब्लिक मूव्हमेंट बनेल, त्याच्यात बऱ्याच विचारधारेचे लोक जुडतील आणि ते जुडलेच पाहिजे. त्याच्याशिवाय ती पब्लिक मूव्हमेंट कसं काय म्हणू पण शकतो? हा तुझ्यामध्ये गुण लहान असताना होता का? इथे शाळेत असताना वगैरे असं काही मुलांना एकत्र करा, आंदोलन मी करा? क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. अच्छा, एवढं होतं. पण त्याच्या पलीकडं शाळेमध्ये काहीतरी पोरांना जमवा वगैरे असं कधी? मी पोरांना जमवायचो. मी माझ्या प्रिन्सिपलला खूप प्रॉब्लेम होती. मी पोरांना जमून म्हणायचो आज आपण ही टुर्नामेंट खेळायला जाऊ. बरं, आता अगदी शेवटचा ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की शिवसेनेकडून असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांचे नेत्यांनी जाऊन तुझी भेट घेऊ नये किंवा तुझ्याशी चर्चा करू नये. आता जे आले त्यांचं काय? मग आता येऊन गेले, त्यांच्यामुळे तर त्यांनी कदाचित अशी ऑर्डर म्हणजे आदेश दिले असतील, सूचना दिल्या असतील. तर या अशा राजकीय निर्णयाकडे तू कसं बघतोस? मी काय सांगणार सर, आता त्यांचा निर्णय येतो. मी कसं पाहणार म्हणून पळवाट शोधतोय. सगळ्या राजकीय कमेंट तर करतोयस, मोदींपासून सगळ्या शिक्षण व्यवस्थेपर्यंत. पण जेव्हा ॲक्च्युली तुझ्या रोलची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं बोलणार असं म्हणून कसं पळ काढतो? म्हणजे मला क्वेश्चन नाही कळला. तू सगळ्या राजकीय कमेंट शिवसेनेने अशा सूचना दिलेल्या आहेत नेत्यांना की आता अभिजित दिपकेंची भेट घेऊ नये. ह्याच्या आधी कदाचित काल परवा घेतलेले आहेत, म्हणजे बच्चू कडूंनी घेतली असेल, संजय सिरसाटेंनी घेतली असेल. हां, तर आता असे आदेश दिलेले आहेत शिंदेच्या शिवसेनेने की आता अभिजित दिपकेंची भेट घेऊ नये. नाही, मला थोडा आराम करायला जास्त वेळ भेटून जाईल. बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न की म्हणजे ह्युमर हा तुमच्या चळवळीचा खूप महत्त्वाचा गाभा आहे. तर असं तुला कोणता सरकॅस्टिक कॉमेंट, असं कोणता सरकॅझम किंवा इंटरेस्टिंग कॉमेंट आठवती की या चळवळीमधली, या गेल्या काही महिन्यामधली तुला खूप मजा वाटली, अशी कोणती होती? एक जे मी पर्सनली रिलेट केलं ते हे याच्यासोबत, कारण की मला PS5 वर FIFA खेळायला खूप आवडतं.
आणि जेव्हा मी हे कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विट केलं होतं तेव्हा मी प्ले स्टेशनवर फिफाच खेळत होतो. ते एका मुलीचं मी बॅनर पाहिलं, दिन में इस्तीफा रात को फिफा. तेव्हा फिफा वर्ल्ड कप चालू होतो ना, आणि मला फिफा वर्ल्ड कप बघायचं होतं आणि मी खूप एक्सायटेड होतो की यावेळेस USA होते, मी USA तर मला यावेळेस फिफा वर्ल्ड कप बघायला भेटेल. पण ते मिस झालं आता. तर ते दिन में इस्तीफा रात में फिफा मला ते खूप जास्त आवडलं. अभिजित, असं आहे की युवा हा शब्द उलटा वाचला तर तो वायू असा होतो आणि युवा हा वायूसारखाच असतो. तो जर शांत असेल तर समाजासाठी प्राणवायू असतो आणि बिथरला तर त्याचं वादळ होतं, हे आम्ही पाहिलं. आणि तोच युवा सध्या तुझा शब्द पाळतोय, त्यामुळे त्या युवाला योग्य दिशा तू देशील अशी मला अपेक्षा त्यांना आहे. सांगायचं आहे याच्यावर मी थोडे एंडिंगला एक मला रिक्वेस्ट करायची आहे. आपण आपल्या देशात आपले जे युवक जी चुका करतात मला तेही थोडं सांगायचं. आपण बाकी लोकांच्या ज्या चुका आहेत त्या बोलतो, आपल्याला आपल्याही चुका समजून घ्याव्या लागतील. आपण क्रिकेटर्सला रातोरात सेलिब्रिटी बनवून टाकतो, आपल्यापेक्षा स्वतःपेक्षा मोठं बनवून टाकतो. हिरोजला आपण स्वतःपेक्षा मोठं बनवून टाकतो. आपण पॉलिटिशियन्सलाही तसंच करतो. आणि कुठं ना कुठं आता तुम्ही ती चुकी माझ्यासोबतही करताय. कोणालाही स्वतःपेक्षा मोठं बनवू नका. जर तुम्ही दुसऱ्यांना स्वतःपेक्षा मोठं बनवून स्वतःचीच इज्जत कमी करसाल त्यांच्या डोळ्यात, तर ते तुमची का इज्जत करतील. फर्स्ट यू हॅव टू कीप युअर सेल्फ रिस्पेक्ट. आणि तुम्हाला जर तुमची सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची असेल तर स्वतःपेक्षा मोठं कोणालाही समजू नका. त्यांना तुमच्याच लेवलवर समजवा. आणि या देशाचं जे काही आपण बघत आलेले गोष्टी खराब का होतात, गोष्टी खराब याच्यामुळेच होतात कारण की आपल्याला वाटतं रातोरात एक हिरो बनवून टाकू आणि आपल्याला असं वाटतं तोच आता सगळं ठीक करेल. तसं नसतं होत. ते पिक्चरमध्ये बघायला चांगलं वाटतं, ते क्रिकेटमध्ये एखाद्या वेळेस होऊ शकतो की एखाद्या वेळेस विराट कोहली सिंगल हँडेडली एखादी मॅच जिंकून देतो. पण रिअल लाईफमध्ये तसं नसतं. रिअल लाईफमध्ये कलेक्टिव्ह ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही एका माणसाला खूप मोठं बनवून टाकता ना रातोरात, त्या माणसाचंही डोकं खराब होऊन जातं. आणि आपण पाहिले ते राजकारणात. तर जी चुकी आपण दुसऱ्यांसोबत करत आलो आहे ती माझ्यासोबत करू नका. ही खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हे हिरो वर्शिपिंग या देशात थांबू तेव्हाच आपल्या देशात कुठं ना कुठं एक चांगला चेंज येईल, त्याशिवाय चेंज येणार नाही आहे. दुष्यंत कुमारांच्या ओळींनी आपण कट्ट्याची सुरुवात केली होती. त्यांच्याच ओळी आहेत की कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. अपेक्षा ही आहे की हे पत्थर विघातक शक्तींच्या नाही तर विधायक काम करणाऱ्या लोकांच्या हातात असतील आणि ते या समाजाची नीव रचतील. तुला पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.